कारण घनश्याम दरोडे मनचा राजा आहे, मला कुणाचा भाऊला बनायचा नाही. असे भरपूर व्यक्ती होते पण नाव घेऊ शकत नाही कॅमेरा. खास मैत्रीण अरे कोण आहे खास मैत्रीण तुमची? हा सस्पेन्स आहे म्हणजे मोठा. नाही, कारण माझ्या आयुष्यात जसं माझ्या आयुष्याला रिटेक नाही तसं मी रिटेक नाही. बर नाही, स्वभाव म्हणजे तिचा स्वभाव खूप छान आहे, धाडशीपणा आहे, मन मिळावपणा आहे. हा व्हिडिओ तिच्यापर्यंत जाणार आहे हेही मला माहिती आहे. तर तो म्हणणार की आपले घनश्याम दादा तर त्याच्यावर नाचतायत, तर मग यात चुकीचं काय? माझं मत काय आहे, तुम्हाला जे काय घालायचंय ते घाला ना, पण तुम्ही पुरुषांच्या पुढे नका ना करू. माझं बेसिक मत आहे. आज मी त्यांच्या बरोबर डान्स करतोय म्हणजे मी त्यांचे विचार घेतलेत असं नाही. आता वय किती? माझं 21. मग आता बघा ना तुम्ही, आमचं शोला झालं 100 दिवसाचं ऍग्रीमेंट, मग 70 दिवसाचा शो का झाला? तर माझे मित्र मला म्हणतात तू आता बदलायला हवंस. अरे तू तोच स्वभाव आहे, तू तेच लई आहेस. अरे तुला फेम भेटलेला का? तू थोडं तरी पहिल्यासारखा इडेचाळी करत होता, आताही थोडं बदलला का? थोडं बदललंही नको रे. चर्चेचा विषय हा असं होतच नाही की इंडस्ट्रीत काम करणाऱ्या माणसाची गर्लफ्रेंड नाही. तुमची पण असेल ना एखादी गर्लफ्रेंड? नाही, माझी नाही. मी पहिला माणूस आहे की माझी गर्लफ्रेंड नाही. तुम्हाला प्रपोज केला असेल बऱ्याच लोक, पण मला प्रपोज घ्यायला टाइम पाहिजे ना. तुम्ही घेतलंच नाही? मला घ्यायचंही नाही. पण केला असेल? हा, ते मी सांगू शकत नाही. हा नाही, तुमचा कधी आता जवळपास कशी मुलगी हवी तुम्हाला? मला कशी मुलगी हवी? मला तिच्याशी मॅटर काहीच नाही. मुलगी अशाच नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ऋतुराज पंडित आणि पुन्हा एकदा तुमचं आपल्या पॉडकास्ट शो मध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपल्या बरोबर एक अशी व्यक्ती आहे जी विविध कारणांमुळे सतत चर्चेत असते. कधी कधी आपल्या रोकटोक मतांमुळे, तर कधी कधी ट्रोलिंगमुळे. आज आपल्या बरोबर आहे महाराष्ट्राचा लाडका छोटा पुढारी उर्फ घनश्याम दरोडे. दादा, तुमचं मनापासून सहर्ष स्वागत आमच्या या प्रोग्राम मध्ये. नमस्कार आणि तुमचं मनापासून आभार. आभार तुमचे, कारण तुम्ही एवढ्या लांबून आलात. मला माहिती तुमचं शेड्यूल खूप बिझी असतं, खूप काम आहेत तुमच्या मागे, पण तरी तुम्ही आम्हाला वेळ दिलेत त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून, आमच्या टीम कडून मनापासून आभार, धन्यवाद. थँक्यू. आता माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही आता एवढ्या लहानपणापासून म्हणजे वेगवेगळे व्हिडिओज, तुमच्या प्रतिक्रिया, त्याच्यामुळे तुम्ही फेमस झालात सगळीकडे. बरोबर. पण तुम्हाला खरी ओळख मिळाली ती बिग बॉस मुळे, हे तुम्हाला मान्य असेल. घराघरात तुम्ही बिग बॉस मुळे पोहोचलात. बरोबर. तर माझा असा प्रश्न आहे की बिग बॉस हे स्क्रिप्टेड असतं का? म्हणजे स्क्रिप्ट वगैरे ठरलेलं असतं का? नाही, बिग बॉस हा स्क्रिप्टेड नसतो. जे काही करेल ते आपल्या मनाने, जे काही तिथली परिस्थिती असेल तसं वागावं लागतं. बिग बॉस स्क्रिप्टेड नसतो, पण घरात काय करतो आणि बाहेर काय करतो आणि बाहेर काय दिसतं हे आपल्याला माहित नसते. म्हणजे कसं असतंय, रितेश सर शनिवारी येतात, पण 8 दिवस काय घडलेलं असतं. आता समजा सपोज माझी एखाद्या व्यक्तीची भांडणं झाली, तर त्या भांडणामध्ये बरंच काही घडलेलं असतं आणि नंतर परत त्याच भांडणं झाल्याच्या नंतर वेळेत भरपूर काही घडून गेलेलं असतं. मग परत आम्ही जेवत करत असतो, एकत्र बसत असतो. पब्लिकला काय दिसतं हे कळत नाही, बाहेर काय जातंय हे सांगू शकत नाही. पण लोकांना वाटतं अरे आत्ता बांधलाय आणि आता लगेच ह्याच्याशी बोलतोय, म्हणजे आपण येड्यात काढतोय का? आणि ते जर शनिवारी विचारलं, एवढं या मरिंग असतं, एवढं टॉर्चर असतं, म्हणजे आपण काल काय केलं हे आठवत नाही, 8 दिवसाचं कट आठवणार. आणि प्रेक्षकांना काय वाटतं, अरे हा काल असं बोललाय आणि आता सर्वांसमोर नाही बोलतोय. हे गैरसमज खूप होतात. त्यामुळे असं वाटतं की स्क्रिप्टेड आहे. हो, स्क्रिप्टेड आहे. पण तुम्हाला असं सांगितलं जातं का डायरेक्टर, दिग्दर्शक, की तुम्ही असं करा, हे करा, वागा किंवा हे असा राग दाखवा, असं नाही. म्हणजे एकदा जर आम्ही घरात गेलो तर तिथं डिरेक्शन नसतं, दिग्दर्शक नसतो, कोणी नसतं. जे आम्हाला बोलतात साऊंडवर त्यांचं सुद्धा त्याला कळत नाही. फक्त बिग बॉस काय ऑर्डर देतो एवढंच फॉलो करावं लागतं, बाकी काय नाही. आणि बिग बॉस कोण कुठून फॉलो करतो, कोण कुठाची मनस्थिती वळवळ हे सांगता येत नाही. त्यामुळे असं नसतं तुम्ही कसं वागताय कसं नाही, हे तुम्ही तुमच्या मनाने वागतात. बरोबर.
तुम्हाला बिग बॉस मधून काय शिकायला मिळालं? म्हणजे तुम्ही आता किती दिवस, 50 दिवस होता वाटतं बिग बॉस? मी बिग बॉस मध्ये होतो. हा. मला सगळे म्हणतात तुमचा बिग बॉस कसा गेला, टास्क कसे गेले. हा. मी सगळ्यांना सांगतो, मी घराच्या बाहेर आल्यापासून सगळ्यांना एकच सांगतो, मी बिग बॉस जगलो भाई. बर. मी जगलो बिग बॉस. हा. कारण बिग बॉस सारखा अनुभव नाही आणि मला माहित होतं परत आपण उभ्या आयुष्यात मराठी बिग बॉस करू किंवा ना करू. आत्ता संधी आली त्याचं सुवर्ण संधी करायची म्हणजे सोनं करायचं म्हणजे करायचे. त्यामुळं बिग बॉस माझा कसा गेला याला महत्व नाही. मी तो शो जगलो पुरेपूर. मी प्रत्येक क्षणाचा मिनिटाचा आनंद घेतला बिग बॉस मध्ये. अरे पण आता कसं बिग बॉस मध्ये सगळे म्हणजे जवळपास सगळेच सेलिब्रिटीज होते. हा. तुमच्यासारखा शेतकरी कुटुंबातला, सामान्य कुटुंबातून आलेले लोक नव्हते जास्त. तर तुम्हाला असं वाटतं का कधी कधी की आपल्या बरोबर राजकारण झालं किंवा तुम्हाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न झाले फक्त तुम्ही सामान्य कुटुंबात येता म्हणून? असं काही वाटलं नाही. कसं आहे शेवटी जनता जनार्दन आहे. मोठी करणारी जनताचे, खाली घेणारी पण जनताचे. जेवढे दिवस वाटत होतं जनतेला मी घरात ठेवावं तेवढे दिवस मला जनतेने ठेवलं. जेव्हा वाटलं घनश्यामला बाहेर घ्यायचे तेव्हा घ्यायचं. स्पर्धा आहे, हार जीत होतच असते. मी बाहेर आल्यापेक्षा त्याच्या दुःखापेक्षा मला डबल आनंद असा झाला की सूरज जिंकला. हा, कारण सूरजला मी तिथे गेम मध्ये ए टीम असेल बी टीम असेल पण आता सूरज जिंकला म्हणण्यापेक्षा आणि आता कौतुक करण्यापेक्षा जेव्हा मी बाहेर येत होतो तेव्हा मला माहिती होतं गेम पुढे काहीतरी चेंज होऊ शकतो. त्यावेळेस मी त्याला माझी 50 कॉईनची नॉमिनी दिलती. तेव्हा मी एकट्याने दिलती. सगळ्यांना वाटायचं कोणाकडे तरी नॉमिनी जाईल पण पहिले आणि नॉमिनेट पासून बी पहिल्यांदा सूरजला मीच वाचवलं होतं. आणि दुसऱ्यांदा बी जेव्हा मी घरातून आलो ती नॉमिनी 50,000ची नॉमिनी होती ती मी सूरजला दिलती. आणि त्यामुळं मी हारल्यापेक्षा मला सूरज जिंकला हे खूप आनंद वाटला. त्यामुळं हार जीत चालू असते आणि असं मला काही वाटलं नाही. आणि जनतेने प्रेम केलं, जनता जनार्दने, त्यामुळं काय जनतेने ठेवलं. उलट माझ्यासारखे मला टास्क खेळण्याची भीती होती, मी कसे खेळू शकतो. सगळे म्हणजे बिग बॉसला काय लागते, एक ताकद शरीर संपदा खूप महत्वाची असते. कारण ताकदीच्या जीवावर तुम्ही गेम जिंकतात आणि बिग बॉसला गेमच असतात. आता माझी ताकद काय आहे, फक्त माझी जीभ आहे त्याच्यावरून, दुसरी माझी ताकद काय नाही. आणि मग बिग बॉसला ही गेम टास्क अवघड करायचे होते. उलट मी माझा भाऊ भाग्य समजतो की मला कुठली त्रास झाला नाही, मला हातापायाला दुखापत नाही झाली, कुठे लागलं नाही. तेवढं तिले टास्क खेळत असताना लागला पण मुक्का मार लागला तर त्याचे कुठं त्रास वगैरे झाला नाही. आपले जे संग्राम भाऊ गेले चौगुले ते गेले, त्यांना त्रास किती झाला बघितलं ना. आउट तर झालेच पण त्यांना ऑपरेशन करावं लागलं बिग बॉस मध्ये. आणि लोकांना म्हणजे ऑपरेशन करावं लागतात, हाताला तर हात मोडतो, पाय मोडतो. बिग बॉसनी माझ्या म्हणजे त्यांचे आशीर्वाद मानावं लागतील, जनतेचे आशीर्वाद मानावं लागतील. जोपर्यंत मी होतो तेव्हा टास्क लय कठीण पण नव्हते. सगळ्यांना विचारात घेऊन ते टास्क टाकत होते. मी आल्याच्या नंतर त्यांनी हार्ड टास्क केले, हार्ड. आणि नंतर मग ते पुढं आणि सगळ्यात महत्वाचं काय, 70 दिवसापैकी 50 दिवस मी घरात ठेवलो, मी घरात राहिलो, याच्या व्यतिरिक्त काही नाही. पण तुम्ही बिग बॉस मधनं बाहेर पडल्यानंतर तुम्हाला थोडं दुःख झालं असणारच ना. एवढे इतके दिवस तुम्ही टिकून होते पण त्यानुसार वाटणारच झालं. पण त्यानंतर तुम्ही एका अवॉर्ड शो मध्ये असं स्टेटमेंट दिलं होतं की मी बिग बॉस मधून बाहेर आल्यामुळे टीआरपी पडला शोचा. त्यानंतर मग तुम्हाला रितेश सरांनी अख्ख्या महाराष्ट्रासमोर खूप काय बोलले होते, तर तुम्हाला वाईट इमोशनल खूप झाले होते तुम्ही. तर यावर तुमचं काय मत आहे? म्हणजे हे आम्हाला असं आता एक एवढं कधी कधी वाटतं की हे स्क्रिप्टेड असतं मग त्या रिॲक्शन वगैरे बघून. यावर नंतर तुमची भेट झाली का रितेश सरांबरोबर? हो, भेट झाली. रितेश सर मला बोलले, कारण ते तेव्हा बोलले होते की मी तुमच्याशी बोलणार वगैरे नाही तुमच्या वागण्यामुळे. नाही, त्याचा एक टास्क मध्ये झालता आणि दुसरा टीआरपीचा विषय झालता. आमच्या शोला झालतं 100 दिवसाचं अग्रीमेंट. मग 70 दिवसाचा शो का झाला? मी आजही तेच सांगतोय ना, 70 दिवसाचा शो का झाला? आमचे 16 कलाकारांचे जे अग्रीमेंट होते बिग बॉस संग ते 100 दिवसाचे होते अग्रीमेंट. भलेही त्यांचं काय तरी असेल. रितेश सरांचं माझं झालं तरी काय मला एवढं राग आलं नाही, त्यांनी समजून सांगितलं. आणि आमचं काही वाद हे असं नाही लुटूपुटूचा वाद आहे आणि ते आम्ही सॉल्व्ह केलं, बसलो बोललो, याच्याची काही वाद नाही.
पण ते आहेत तेवढ्या मोठ्या मनाचे म्हणजे हो, ते तेव्हा मोठे मनाचे आहेत. हो. आणि कसं असतंय, आपण बी तेवढं मोठं मन करायला पाहिजे. ते मोठे माणसं आहेत, ते बोलले पाहिजे. वडीलधारी माणसं आहेत, हो, त्यांचा बोलण्याचा अधिकार आहे, तेवढं त्यांना अनुभव आहे, तेवढे ते हो, कर्तृत्वान आहेत. हो. ते बोलले म्हणून काय झाले, ते आपल्या मोठ्या बंधूपेक्षा आहेत, आपल्या मोठ्या भावाहून आहेत. त्यामुळं त्यांनी सगळ्यात जास्त सपोर्ट केला असेल तर प्रत्येकाला केलाय, मलाही केलाय आणि त्यामुळं मला त्यांचा कधी राग आला नाही. आणि ते रागवत कसे होते? हं, ते काही त्यांच्यासाठी रागवत होते का? आपल्या चांगल्यासाठीच रागवत होते. हं. त्यांना वाटत होतं हा स्पर्धक चमकला पाहिजे, हा लढला पाहिजे, हा बरोबर. भिडला पाहिजे. त्यांचा त्याच्यात काहीच स्वार्थ नव्हता. खरं. त्यामुळे ते जे रागवत होते, ते फक्त गेमपुरते रागवत होते. हां. ते थोडीच ओरिजिनल आयुष्यात रागवत होते. बरं. त्यामुळे रितेश सरांचं मी कधी मनावर घेतलं, पण त्यांचं बोलणं मनावर घेतलं नाही. ते हं. हृदयात कोरून ठेवलं आणि ते जसं सांगतील तसं मी फॉलो करण्याचा प्रयत्न केला. दोघांचं निक्कीचं आणि तुमचं खूप व्हायचं बहीण-भावाचं नातं हो, आणि मग ती वाढदिवसाला नाही आली तुमच्या. हो, त्यानंतर तुम्ही म्हणजे खूप इमोशनल झाला होता. रडले होते हो, तुम्ही अक्षरशः, की असं हो. कसं काय करतात? तर मग हे लोकं असं बदलतात का? बिग बॉसमध्ये वेगळं वागतात, नंतर मग शो झाल्यावर वेगळं वागतात, असं असतं काय? असं मला सांगता येणार नाही लोक का बदलतात किंवा नाही बदलत. हां. पण मी एक सांगेल, आमचा बिग बॉस सीझन 5 जो होता ना, आजही आम्ही 16 जण एकत्र आहोत. हं. 16 जण प्रत्येकाच्या इव्हेंटला जातो, येतो असं काही नाही. आजही आम्ही एकत्र आहोत, बसतो. उलटा आम्ही तर आमच्या सीझन सारखा मजबूत प्रेम, बंधुभाव कुठेच नसेल. बरं. कारण प्रत्येक सीझन झाले ते 4 सीझन ना, तर 4ही सीझनवाले गेले ना, एकमेकांची टोन नाही बघत, काही नाही. आ ते एक राग, द्वेष मनात असतो. तसं आमच्या सीझनमध्ये तसं झालं नाही. हं. आता मी डी दादाला किती बाऱ्या नॉमिनेट केलं असेल. हां. डी दादा मला किती बाऱ्या बोलले असतील. हं, हं. पुन्हा जान्हवी गेमबद्दल मी तिला किती बाऱ्या बोललो असेल. पण आजही आम्ही सगळे एकत्र जातो. ते डी दादांचं अकलूजला गॉगलचं उद्घाटन होतं. तर आम्ही सगळे उपस्थित होतो. सूरज, मी, हं, जान्हवी सगळेजण. बरं. पुरुषोत्तम दादा सुद्धा. हं. आणि ते सुद्धा माझ्या वाढदिवसाला सुद्धा खूप उपस्थित राहिले होते. आणि विषय काय झाला, निक्कीचा शो आणि माझा वाढदिवस संगतच झाला. त्यामुळे ती म्हणली, "भावा मला सॉरी, मला यायला जमणार नाही." तिने मला मेसेज करून पाठवलं होतं, शुभेच्छा पण दिल्या. मग तुम्ही नंतर हां. एवढं कसं म्हणजे रिएक्शन दिली की पण त्यामुळं? तिने मला सोशल मीडियावरती शब्द टाकला होता, की "मी तुझ्यासाठी एक डेट मॅनेज करेल." पण बरं. नंतर तिने मॅनेज नाही 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 तिला केली. झाली. म्हणून ते हां. आणि कसं आहे आपण जर आपल्या हक्काच्या माणसावर रागवतो. आपण परक्यावर रागवू शकत नाही ना. बरोबर. मग एक बहीण आहे बिग बॉसच्या घरात मांडली, तर मी तिला शब्द दिलाय, जसं बाकीच्या माझ्या तिन्ही बहिणींचा सांभाळ करतोय, तशीच 4थी बहीण म्हणून तुझा सांभाळ करेल. मग नाही आलो आपण आपल्या बहिणीवर रागवतो. तसं आमचा राग तसं काही नाही. नंतर मी इलेक्शनच्या नंतर तिच्या घरी गेलो, भेटलो. ती बोलली, "चुकी झाली, परत येईल नेक्स्ट." आता मग सगळं कसं आहे सॉर्टेड आहे. चुकीला माफी असते आपल्याकडे. बरं. हां. आता सगळं सॉर्टेड आहे म्हणजे. हो. कारण बरं. नातं निभवायचं म्हणलं तर कुणी इस्तू, कुणी पाणी व्हायलाच पाहिजे. व्हायलाच पाहिजे. हां, पण तसं तरी म्हणलं तरी बाकी आता तुम्ही जे म्हणले 12 जण वगैरे तुमचा आहे बॉन्ड तेवढा. हां. पण 16. 16 जणांचा. पण तरी त्या तुलनेमध्ये तुमचा जान्हवी बरोबर जास्तच क्लोज बॉन्ड आहे. राइट? हां. हो. ते ते नातं कशामुळे म्हणजे असं कोणत्या गोष्टीच्या तुमच्या एकमेकांना हे होत आवडतात, भावतात? की स्वभाव? स्वभाव. म्हणजे स्वभावामध्ये काय असतं? म्हणजे तुम्हाला स्वभावातलं काय आवडतं तिच्या? नाही स्वभाव म्हणजे तिचा स्वभाव खूप छान आहे. धाडसीपणा आहे, हं. मनमिळाऊपणा आहे. हा व्हिडिओ तिच्यापर्यंत जाणार आहे हेही मला माहिती आहे. म्हणून म्हणून तुम्ही बोलताय हां, का असं? हां. गिरिंगबाज आहे पोरगी बाबा. समजून घेण्याची कॅपॅसिटी आहे. का नाही जानू? अजून काय सांगू रे तुझ्याबद्दल? हां, भांडखोर आहे. भांडखोर ते तर हां, भांडायला कोणी नसलं की बोर झालं की चल तिला फोन लावला. ती कवर भांडू शकते. असं का नाही पण खरंच खूप छान आहे. समजून घेते बरं. आणि ती पण ग्रामीण भागातलीच आहे हं. आणि खऱ्या अर्थाने सहकार्य खूप छान करते आणि सोबत असते कायम. त्यामुळं जान्हवी मस्त आहे. बरं. हां. हो. आणि जर आता तुम्हाला नेक्स्ट सीझनला चान्स मिळाला तर तुम्ही पुन्हा बिग बॉसमध्ये जाणार का? नाही, नाही जाणार का? नाही. कारण माझ्या आयुष्यात जसं माझ्या आयुष्याला रिटेक नाही, तसं मी रिटेक नाही. बरं. हां, म्हणजे एकदाच. 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 एकदाच बिग बॉस, एकदाच मी. परत-परत मी तेच-तेच नाही करत. बरं. ऑफर आली तरी हिंदीची तरी नाही. असं कोणी हं. आहे का व्यक्ती तुम्हाला म्हणजे जो असं वाटलं की बिग बॉसमध्ये हा असायला पाहिजे होता? आपला कोण? जवळचा मित्र कोणी पण? की हं, अरे तुम्ही त्याला मिस केलं 50 दिवस. आता घराच्या बाहेर जेव्हा आपण राहतो, तर 50 हं. दिवस या माणसाला तुम्ही मिस केला. हे आपल्यासोबत असायला पाहिजे असं होतं का कोणी?
असे भरपूर व्यक्ती होते जसं पण नाव घेऊ शकत नाही तुमची कॅमेऱ्यावर. खास मैत्रीण अरे कोण आहे? खास मैत्रीण तुमची? हा सस्पेन्स आहे म्हणजे लय हा? मोठा सगळीकडेच काय मराठीमध्ये. तुमची मैत्रीण कोण आहे खास? किती सांगा सांगा आता काय काय एवढं म्हणजे तुम्ही बऱ्याच ठिकाणी नाही सांगितलं ते पण. नाही काय असतं कधी कधी ना किती माणूस मनातून म्हणजे आपण म्हणू शकतो ना भावना वसंडायला लागल्या ना त्या उतू पण नाही गेल्या पाहिजे, कधी कधी दाबूनही ठेवल्या पाहिजे. किती खास मैत्रिणींची नावं सांगायची. नाही पण तुम्हाला म्हणजे काय काय भीती वाटते सांगितलं तर? नाही भीती नाही वाटत, मग पण खास मैत्रीण पण पाहिजे ना सगळ्यात महत्वाचं. म्हणजे नाही का? नाही मला खास मैत्रीण नाही. एक ती मैत्रीचं नातं आहे आमचं आणि जान्हवी मॅडमचं. बर. बाकी मला मैत्रीण वगैरे कोण नाही. जान्हवी मॅडम आणि आम्हीच. हम्म. माझ्या आयुष्यात तर एक तर मैत्रीण नव्हतीच, पण बिग बॉस केल्याच्या नंतर त्यांचा स्वभाव मला आवडला. ते आम्ही कामाच्या व्यतिरिक्त काही असेल तर बोलतो, नाहीतर नाही. एक खास मैत्रीण फक्त जान्हवी मॅडम. तुमचे मित्र बाकी असते कोण मित्र आहेत का सगळे कार्यकर्तेच? नाही. मित्र आहेत ना. मित्र आहेत. हो, बर. गावाकडे मित्र आहेत, पुण्यात हम्म. मित्र आहेत. आरबाज शेख आपला, हो तानाजी हो गलगोंडे हे सगळे आपले मित्र मित्र आहेत. परिवार आहेत. हां, मग याच्यामध्ये मैत्रीण नाही भेटली का तुम्हाला एखादी? कोण नाही. मैत्रीण नाही. सगळे मग मित्रच आपले. हो, मित्रच. बर. काय असतं मैत्रीची तुमची व्याख्या काय म्हणजे मित्र कसा असायला पाहिजे? मित्र हा निस्वार्थी असायला पाहिजे. बर. मित्र सगळ्यात महत्वाचं कसं असतंय, रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं सर्वश्रेष्ठ असते. हम्म. आणि मग मित्र कसं आहे, सुखात-दुःखात आपल्याबरोबर असला पाहिजे. 10 मित्र घेऊन फिरण्यापेक्षा एकच मित्र घेऊन येणार. तो हजारो जणांना भारी पडला पाहिजे. मैत्री ही निकळ आहे. हम्म. मैत्री करणं लय सोपं आहे. हम्म. मैत्री निभावणं लय अवघड आहे. मग मित्र आहे ना, एकच सांभाळायचा. तो आपल्या मागेही आपल्याबरोबर खंबीर राहायला पाहिजे. हा. म्हणजे मित्र असावा, आरशासारखा असावा. आपलं खरं रूप दाखवणारा. आरसा कधीच खोटं बोलत नाही. हम्म. माझी तीच व्याख्या आहे. मित्र असावा तर तो आरशासारखा, तो सावलीसारखा. सावली कधी आपली साथ सोडत नाही आणि आरसा कधी खोटं बोलत नाही. पाठीत वार कधी करत नाही. हम्म. त्याच्या घरचं दुःख ते माझं दुःख, माझं दुःख ते त्याच्या घरचं दुःख. अशी मैत्री मला आवडते. Correct. नाहीतर कामापुरती कामापुरते ते नाही. त्याला काय अर्थ आहे? हा, घरी काही प्रॉब्लेम झाला, माझ्या आधी त्याचाच फोन स्विच ऑफ, हे नाही. पण आता तुम्ही आधी तुम्हाला म्हणजे जेव्हा ओळख नव्हती महाराष्ट्रात, आता लय म्हणजे भरपूर कामं तुम्हाला मिळायला लागली, तुम्ही आता सगळी फेमस झाला सगळीकडे. त्यानंतर तुमचा असा एखादा मित्र आहे का जो म्हणला की नाही होई तू आता बदलला, तुला फेम मिळाली, पैसे आले म्हणून तू आता ओळख दाखवत नाही वगैरे? नाही, असं कुठलंच नाही. कोणीच नाही असं? कोणीच नाही. किंवा मित्र असतात कधी कधी हसत उलट माझे मित्र मला म्हणतात, हम्म. तू आता बदलायला हवास. भाई तू आता बदलायला हवास. अरे तू तोच सबब आहे. तू तेच लई आहेस. हम्म. अरे तुला फेम भेटलेला का? तू थोडं तरी पहिल्यासारखा इडेचाळी करत होता, आताही परत तेच करतोय ना. थोडं बदलला का? थोडं बदललंय नको रे. चर्चेचा विषय. चर्चेचा विषय. हा, बरं तुझ्यामुळे आम्ही बी लोक टार्गेट आम्हाला बी करतात. म्हणजे मी बदललो नाही, कारण आपण बदलणाऱ्यातले नाहीत, हम्म. आपण लोकांना बदलवणाऱ्यातले आहेत. बरोबर. आपल्याला कुणासाठी बदलायचं नाही. हम्म. एखादा व्यक्ती म्हणला ना, मला तू आवडत नाही, ठीक आहे, मला तुझी गरज नाही, हम्म. मी तुझ्यासाठी बदलणार नाही. तुझे विचार माझ्यासाठी बदल, बरं. कारण तुला उद्या माझे विचार नाही आवडणार, मग माझे विचार मी तुझ्यासाठी बदलू का? मी तुला नाही ना आवडलो, ठीक आहे, विचार कर, पण मी तुझ्यासाठी कधीच बदलणार नाही. मी हाय असाच आणि हाय असाच राहणार. पण तुमचं आता हे विचार म्हणजे खूप बरंच काम केल्यानंतर आता अनुभव आल्यानंतर तुम्ही असं म्हणू शकता नाही, पण लहानपणी शाळेत असताना किंवा असे बरेच असतात, तुम्हाला लहानपणापासून दुर्दैवानं आजार होता, हम्म. मग तरी एवढा सगळा संघर्ष असताना मग असतात काही काही मित्र जे करतात काहीतरी बोलत नाहीत किंवा काहीतरी नाव ठेवतात, हम्म. तेव्हा तुम्ही त्यांना कसं रिप्लाय द्यायचा म्हणजे? माझ्या आयुष्यात आहे ना एक पॉझिटिव्ह गोष्ट झाली की मी माणसं ओळखायला शिकलो. खूप कमी वयात? हो, खूप कमी वयात. हम्म. कारण जे पोरं होती ना ऍटिट्यूड दाखवणारे, हम्म. जे उंचीवरून खुन्नवणारे, बर. ज्यांना वाटायचं उंची असेल तर काही करू काही शकतो, हो, बरोबर. त्या पोरांना मी लगेच मागं सोडून. हम्म. जी पोरं आहेत सर्वसामान्यातली हम्म. की त्यांना माझ्या उंचीचा प्रॉब्लेम नाहीये, माझ्या वागण्याचा प्रॉब्लेम नाहीये, हम्म. त्यांना फक्त माझ्या कर्तृत्वाचा, माझ्या विचारांचा प्रॉब्लेम आहे, बरोबर. त्यांना मी सांगितलं. त्यांच्यासाठी मी चेंज होऊ शकतो, हम्म. पण बाकीच्यांसाठी मी चेंज होऊ शकणार नाही. म्हणजे एक बार ते म्हणले ना, भावा हा विचार मला असा वाटतोय, तर तू त्या अर्थी करून बघ, निर्णय तुझा आहे, ते करू शकतोय, पण डायरेक्टच तू खोडून टाक हे नाही. म्हणजे ह्या क्षेत्रात आम्हाला तू आवडत नाही ते नाही, हम्म. हे गोष्ट करायची, याच्या आधी ह्या गोष्टीचा विचार कर, तो करू शकतोय, पण हे नाही.
माझे मित्र आहे ना, माझ्या नशिबाने मी म्हणेन खूप लकी भेटले मला, की प्रत्येक गोष्टीत माझ्या कुटुंबाबरोबर मला साथ देत गेले. मी जे म्हणेल ते त्यांनी ऍक्सेप्ट केलं आणि त्यांच्या गोष्टी सुद्धा मी ऍक्सेप्ट केल्या. मला खूप भारी मित्र भेटले माझे. पण कसं आता मित्र असतात, सगळं सपोर्ट करणारे घरचे लोक असतात, सगळं असतं. पण शेवटी आपली लढाई आपल्याला लढायची असते. तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम लहानपणापासून जे होते किंवा सगळे तुम्ही फेस केले, तुम्हाला अडचणी आल्या बऱ्याच. बरोबर. आता तुम्ही एवढं सगळं अचीव्ह केल्यानंतर तुम्हाला कुठेतरी वाटत असणार की अरे लोक मला हसायची किंवा ट्रोल करायचे, तेव्हा लहानपणी मला हाईटमुळे नाव ठेवायची, पण आज मी त्यांच्यापेक्षा पुढे काहीतरी करून दाखवलं आयुष्यात. नाही, मी अजून अचीव्ह काहीच नाही केलं. मला अजून करायचंय. आताची जनतेने प्रेम दाखवायला सुरुवात केली. आताची कुठेतरी डोक्यावरती हात ठेवलेला आहे आणि कसं असतंय, मी अजून मला बरंच काही अचीव्ह करायचंय. मी तर म्हणतोय अजून मी कुठंच काही नाही. तुमचं काय गोल, ध्येय काय हे केलं म्हणजे आता झालं बाबा, सगळं काय अचीव्ह केलं? नाही, माझे ध्येय काय नाही. कारण माणूस मरेपर्यंत शिकत असतो. जर आपण त्याच विषयावरती थांबलो ना, आता एखाद्याचं बेसिक काय असतं, की गाडी असावी, बंगला असावा, एक स्वप्न सुंदरी असावी आपल्या बरोबर फिरायला, हे स्वप्न आयुष्यभर तेवढं टार्गेट होतो. तसं माझ्या स्वप्नाला टार्गेट नाही. समुद्रासारखं उथांगे, उतांग कवर आयुष्यभर लढत राहायचंय, संघर्षावर मात करायची आणि सगळ्यात महत्वाचं उंचीवर विजय मिळवायचा आहे मला. जे पोरं म्हणतात ना, की ज्यांना उंची नाही ते काही करू शकत नाही. जे पोरं म्हणतात ना, हे जे अपंग आहे तो काही करू शकत नाही, त्या पोरांसाठी मला आहे ना हे करायचे नाही. आदर्श सेट तर ते बघतील कोणाला आदर्श मानायचं काय. पण आज बरेच पोरं आहेत की खचून जातात. कशासाठी? वडील बिझनेस करायला पैसे देत नाहीत, नोकरीत यश येत नाही, मग काय करायचं, प्रेमात आत्महत्या करायची. माझ्या टायमाला खूप जणांनी लोकांनी मला ट्रोलिंग केलं. आता कुठेतरी परिस्थिती बदलली म्हणून हे लोक मला साथ देत आहेत. लोक कसे असतात, दुःखात कोणी नसतंय, सुखात सगळे असतात. जेव्हा मी व्हायरल नव्हतो तेव्हा माझ्या उंचीवरून हेनवलं जायचं. आज लोक काही म्हणतील, पण जेव्हा मी व्हायरल नसताना लोक मला घरात येऊन बोलायचे, आमच्या आई वडिलांना बोलायचे की तुमचा पोरगा आयुष्यात काहीच करू शकत नाही. तुमच्या पोराची पाहिली तर उंची एवढी, काय करणार आहे? शेतकरी माणसाला, मी एक शेतकरी पुत्र आहे, शेतकऱ्याच्या घरात पोरग मोठं लागतं, त्याला उंची लागते आणि तो शेतीची कामं आली पाहिजे. माझ्या आई वडिलांना ती लोक हिनवायची, तुमचा पोरगा आयुष्यात काहीच करू शकत नाही. आमची पोरं पा, आज माझा बाप, मला अभिमान वाटतो आणि मला त्या गोष्टीचा गर्व आहे. ज्या लोकांनी हिनवलं का त्यांच्या समोर माझा बाप 4 व्हीलर मध्ये घेत जातो त्यांच्या समोर, आणि ते लोक आज आहे ना, मी कुठे इव्हेंटला त्याला जाता नाही ना, मला वाट लावायला येतात कार्यक्रमाला. त्याला हो दादा कुठं आज. मग हेच आहे लोकांचं, जगाची रीती आहे. लोक सुखाबरोबर असतात, दुःखाबरोबर नाही. मला उदाहरण हे सांगायचंय की तुम्ही लढत राहिला, झगडत राहिला, काल हसणारी लोक आज तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. मी सगळ्यात महत्वाचं माझ्या उंचीवर मात केली. ज्यांची उंची माझ्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी आहेत ते कुठे आहेत, आणि आज माझी उंची नसताना मी कुठे. मला कोणाबरोबर कॉम्पॅरिझन करायचं नाही, पण मी कोणापेक्षा कमी नाही हे मला दाखवायचंय. तुम्ही आता 4 व्हीलरचा उल्लेख केलात, हो. तर तुमच्याकडे किती गाड्या आहेत? माझ्याकडे एकच गाडी, आणि मला ती गाडी घ्यायची पण नव्हती. पण मी खास माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की मी एक दिवस 4 व्हीलर घेणार, मला एक दिवस 4 व्हीलर मध्ये बसायचंय. ते स्वप्न हो. आमच्या वडिलांना गाडीचा दरवाजाही उघडता येत नव्हता, गाडी माहित नव्हती. मी तेव्हा ठरवलं होतं माझ्या आयुष्यात पहिल्यांदा काय घेईल ना, ते मला स्वतःसाठी काही घ्यायचं नाही. जेव्हा मी व्हायरल होईल, जेव्हा मी टीव्हीवर येईल, जेव्हा मला स्वतःसाठी काही घ्यायचंय ना, तेव्हा मी माझ्या बापाच्या डोळ्यातून अश्रू निघण्यासाठी काहीतरी घेणार आहे. आणि तेव्हा मी पहिली गाडी ना माझ्या वडिलांसाठी घेतली, आणि आज वडील त्याच गाडीने जातात. हे माझ्याकडे गाडी वगैरे काय नाही. आम्ही काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. ही गाडी झाली की ती गाडी, पण त्या लोकांसाठी खास घेतली जी लोक म्हणत होते ना तुमचा पोरगा काहीच करू शकत नाही, त्यांना मला एकच दाखवायचं होतं, उंचीवरून काय होत नसते. तुमच्या एक बार माणसाच्या शरीराची उंची जरी कमी असली ना, तरी विचारांची जर उंची असेल ना, तर तुम्ही काही बी करू शकताय. फक्त तुमची उंची विचारांची पाहिजे. बरोबर.
तुम्ही आता म्हणालात की तुम्हाला गाडी घेण्याचा किंवा आवड नव्हती, फक्त वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही घेतली. हो. मग आता तुम्ही एवढं फेमस झालात, सगळीकडे तुम्हाला कामं असतात, कंटिन्युअस कामं असतात, तुम्हाला इव्हेंट वगैरे असतात. सर्वांच्या आशीर्वादाने असतात, हो. इव्हेंट वगैरे बरोबर. असतात. हो. मग ते पैसे आल्यानंतर तुम्ही काय करता मग नेमकं? तुमचा आता मी एक व्हिडिओ बघितला होता की त्यात तुम्ही एक बॉन्ड होता, त्यावर साईन करत होता, सही करत हो. होता. तर काय तुम्ही रिसेंटली काय जमीन वगैरे घेतली का? हो. कारण मी बिग बॉस केलं. हा. मला आयुष्यभर एक बिग बॉसची आठवण ठेवायची होती. हा. पैसा काय आहे, आज ना उद्या खर्चूनच जात असतोय. गाडी घेतली तर त्याची किंमत कमीच होते. कमीच होते, बरोबर. हा, बंगला घेतला त्याची किंमत कमीच होते. हो. पण आज मार्केटमध्ये एकच वस्तू आहे, त्याची किंमत दिवसेंदिवस वाढते, ते म्हणजे जमीन. आणि जमीन कशासाठी घेतली? खास एक आठवण आणि स्वतःच्या कमाईची जमीन घेतली मी. हा, बरोबर. हा, की राहायला पाहिजे, की बापाच्या जीवावरती आपल्याला काही करायचं नाही. बापाच्या जीवावरती आपण जगणारे नव्हे, तर बापाने आपल्या जीवावर जगलं पाहिजे, हे मला दाखवायचं होतं. त्यामुळं आणि वडिलांना विचारलं काय घेऊ, तर अण्णाने मला सुंदर उत्तर दिलं की हो बघ, कपडे चैन वगैरे तर तू घेशील, पण त्याची किंमत मार्केटमध्ये कधीच नसणार. तू जागा घे, भले 1 गुंठा घे, 2 गुंठा घे, पण त्याची किंमत भविष्यात लाखोंच्या पटीत तर असेल, पण त्याची किंमत कुणालाही करता येणार नाही. कारण ती एक सोनं असणार आहे आणि सोन्याची किंमत कधी बाजारभावापेक्षा कमी नसते. करेक्ट. मग मी जमीन घेतली. चांगलं आहे. म्हणजे हा. खरंच तुम्हाला बघून मग आपल्या महाराष्ट्रामधले अनेक तरुण आहेत ज्यांना वाटतं की अरे काही होऊ शकतंय लाईफमध्ये, नाही का? हो, कष्ट बरोबर. केले की, मेहनत केली की सगळं होते. बरोबर. तुमच्यात जर जिद्द आणि मेहनत आणि आत्मविश्वास असेल आणि कष्ट करायची ताकद असेल ना, तर तुम्ही कुणालाही झुकू शकतात. तुम्ही काही पण काम करू शकतात. आपण काय करतोय आताच्या तरुण पिढीला काय झालंय, सहज पटकन गोष्ट घ्यायची सवय लागलेली. पटकन झटपट झालं पाहिजे. झटपट नाही. जर देव आपण जातोय, देव्हाऱ्यात जातो, गाभाऱ्यात जातो. दगडाला जर देव पण आणायचं म्हणलं, तर दगडालाही तेवढा घाव सहन करावा लागतो, तरच देव पण येतं. शक्य करायचं म्हणलं तर अशक्य या जगात काहीच नाही, पण शक्य करण्यासाठी त्याला कष्ट आणि मेहनतच आहे. बरं, तुमचं आता एवढं सगळं तुम्ही चांगलं काम करता, चांगले व्हिडिओज टाकता, बऱ्याच ठिकाणी काम असतं चालू. मग तरी पण आता रिसेंटली तुमची जी म्हणजे कॉन्ट्रोवर्सी झाली की तुमच्या नावावर कोणतरी म्हणजे श्रद्धांजली वाहून पोस्टर वगैरे रिलीज केले, ज्यांच्या अकाउंटला काही नावं नाहीत, काय नाही. मग त्यावर तुम्ही तक्रार पण केली होती सायबरकडे की लवकरात लवकर कारवाई करा म्हणून, बरोबर नाहीतर मी आत्महत्या करेन. एवढा तुम्ही या टोकाला पण गेला होता. बरोबर. आता तुमच्यासारखा एवढा आत्मविश्वास असलेला माणूस, लहानपणापासूनच तुम्ही एवढं सगळं झेललंय तरी पण तुम्ही ठाम उभे आहेत. हो. मग असं काय झालं की तुम्हाला एवढा तुम्ही टोकाला विचार केला तुमचा आत्महत्येचा? काय होतं, शेवटी मी पण एक माणूसच आहे. बरोबर. कितपर्यंत लोकांना उत्तर देणार? रोज तेच 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 तेच. ठीक आहे ना, तुम्ही कमेंट करा. कमेंट पर्यंत ठीक आहे, मर्यादा आहेत. पण तुम्ही विनाकारण माझ्या आई बापाला बोलत असाल, माझ्या परिवाराला बोलत असेल, ठीक आहे ना, तुम्ही मला बोला. माझं एक त्यांना विनंती आहे, तळतळीने सांगणे, तुम्हाला माझ्याशी भिडायचंय, नडायचंय, बाबांनो विचारांनी नडा. तर ही जी लोक ट्रोल करणारे आहेत कोण हे नेमके? हा, तुम्हाला तर काय वाटतं? माझं काय मत आहे, त्यांना माझं एकच सांगणे, हा. तुम्ही मला बिनधास्त ट्रोल करा. हा. ट्रोल केल्याने मला फरक फरक पडत नाही नाही. बरं. कारण तुम्ही ट्रोल करतात म्हणून आज मी चर्चेत आहे. पण ट्रोलिंग कुठपर्यंत करतात? तुम्ही जर आमच्या फोटोला हार घालायला लागले, आज काही ग्रामीण भागात सोशल मीडिया वापरत नाहीत लोक. बरोबर बरोबर. हा, त्यांना ते- जर लोकांना तोंडी करते, अरे हा माणूस काल आपल्या संग बोलत होता, हो. आज गेलाय. अरे काल आपल्या संग बोलत होता. लोकांचे मला कॉल येत आहेत, दादा असं झालं कस काय, तसं झालं कसं. माणूस एक गोष्ट, माणूस कुठेतरी वैतागू शकतो, बरोबर बरोबर. कंटाळू शकतो. आज तुम्ही मला भिडायचंय ना, मला बोला, पण माझ्या कुटुंबाला वेटीस धरू नका हो. माझ्या कुटुंबाला, मला वेटी, मला जरा ना, बोलतोय कोण, चालतोय कोण, मी नडतोय कोण, मी, मग कुटुंबाला का त्रास देणार? ह्या लोकांना धाक बसण्यासाठी मी पोलीस कंप्लेंट केली आणि पोलिसांना धमकी दिली. बरं, नंतर ती धमकी दिल्याच्या नंतर पोलीस डिपार्टमेंटचा त्यांना कॉल गेल्याच्या नंतर मला त्याच्या घरून सुद्धा फोन आले. बर. ज्याने पोस्ट टाकली तो आपला नाशिकचाच आहे. हो का? आणि विषय बघा ना, तरुण पोरं हल्ली भरकटत पुढं.
तो एमपीसीची तयारी करतोय, एमपीसी युपीएससी त्याची तयारी करतोय. आणि नंतर मला म्हणतोय दादा माफ करा, या ओघात झालं, मला वाटलं नव्हतं प्रकरण एवढं पेटेल, एक संधी द्या, मी गुन्हेगार जर झालो, माझ्या गुन्हा दाखल झाला तर माझ्या शिक्षणात अडचण येईल. अरे म्हणलं भाई असे करायचे नसते रे. नाही मला अकाउंट ग्रोथ करायची होती. अरे म्हणलं मग उद्या तू तुझ्या बापाला मारशील का अकाउंट ग्रोथ साठी? नाही उद्या तू तुझ्या भावाला मारशील का, आईला मारशील का अकाउंट ग्रोथ साठी? अरे भरकटच कुठे चाललं. तुम्हाला उदय सामंत साहेबांचा पण फोन आला होता मध्ये हो, मला उदय सामंत साहेबांचा फोन आला होता. बाया त्याचा नंबर दे, आपण त्याचा गुन्हा दाखल करू. म्हणलं साहेब जाऊ द्या, त्यांनी माफी मागितली, ठीक आहे, तो शिक्षणाचे एमपीएससी युपीएससी करतोय, माफ करूया, सोडून दिला मी त्याला, जा म्हणलं, पण परत असं करू नको. आणि एक कमेंट करणाऱ्यांचं काय? नाही त्यांना सोडून दिलं तुम्ही? नाही, कमेंट करणाऱ्यांकडे हे पहा, मी त्यांच्याकडे बिलकुलही लक्ष देत नाही, कारण मला गरज पण नाही कमेंट करणाऱ्या. एक जण ठेवा, चांगल्या रस्त्याला गतिरोधक कायमच असताय. का असतायत? कारण तो चांगला रस्ता आहे. बरोबर. आपल्या मराठी माणसाला मराठी माणूस पुढे गेलेला जमत नाही. हे आजही सत्य आहे, उद्याही सत्य आहे. सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य नेहमी देण्यात ठेवायचं की मराठी माणसाशी या महाराष्ट्रात जर तुम्हाला जगायचं म्हणलं ना, मेलेच्या नंतर तुम्ही जगतात, त्याच्या आधी जगत नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांबरोबर जर आपले मराठी माणसांनी दगाबाज नसते ना केली तर आज दिल्ली आपली असती. यांनी दगा केलाय. मग ते ह्या ट्रोलिंग वाल्यांचं विचारात घ्यायचं नाही. ट्रोल कोण करतं माहिती का? ज्यांना रोजगार नाही, ज्यांची 2 रुपये कमवायची लायकी नाही. आपण म्हणू शकतो ना, कुत्र्याचं शिपूट किती वाकडं ती वाकडच, नळीत घाला कशात घाला तरी ती वाकडच. मग ही ट्रोलिंग जी अशी घरच्यांनी सोडून दिलेली आहेत, बाबा घरी इज्जत नाही, ती इथं येऊन भुकणारे असतात. ज्याला चांगला जॉब आहे, ज्याला काम आहेत, ते नाही ट्रोल करत. आता काहींची विधानं आम्हालाही खटकतात, पण भाई आम्हालाच आमच्या कामाचं एवढं व्याप आहे, कशाला बघायचंय? तुला आवडत नाही ना, नको बघू, म्यूट कर, पुढे सोड. हे ट्रोलिंग करणाऱ्यांचं काय नाही हो. पण तुम्ही बऱ्याच वेळा रिप्लाय पण केलेत त्यांच्या कमेंटला, की ट्रोल करणाऱ्यांच्या कमेंटला पण रिप्लाय केलेत तुम्ही. मी ट्रोल करणाऱ्यांच्या कमेंटला एकच रिप्लाय करत बाई, नवीन शिव्या द्या रे, नवीन कमेंट करत चला रे. कारण तेच शिव्या, तेच बोलणं नाही, इंटरेस्टिंग वाटत नाही. तुम्ही कमेंट करा, बोला, पण नवीन आणा ना काहीतरी, जेणेकरून तुमच्या आईला बी आदर्श वाटेल, वा आपला पोरगा काय बोलतोय कमेंट मध्ये. तुमच्या बापालाही अभिमान वाटेल, वा आपल्या पोराने आज नवीन शिवी दिली. आपल्या पोराची लायकी कळेल बोलणाऱ्यांपेक्षा करणार. आपला पोरगा काही करू शकत नाही, दुसऱ्याच्या पोराला काय आईवरून शिवी देतय त्याच्याही बापाला अभिमान वाटेल. कारण हे एक देण्यात ठेवा, तुम्ही जे पेराल ना तेच उगवणार आहे. पण हे जळतात का सगळे तुमच्यावर? जळतात का? जळत नाहीत. मग काय होतंय, एक सर्वसामान्याचं शेतकऱ्याचं पोरग पुढे येतंय ना, त्यामुळे जरा बुडाला आग लागते. जळत असतं माणसाने जळावं मी म्हणतो ना, पण उद्बत्तीप्रमाणे जळावं. तुम्ही स्वतः जळा, पण सुगंध मात्र दुसऱ्याला द्या. ही जळक्या लाकडावून जळत्या, धुरं त्यांच्या डोळ्यात आणि आगही त्यांच्या डोळ्यात. पण ठीक आहे, तुम्ही बघताय म्हणून मी बाबा हो, कारण स्वतःला आज काय झालंय, आपल्या आयुष्यात आपल्याला टाइम नाही. त्या पोरांनी बॅलन्स मारायचा, नंतर आपल्याला फॉलो करायचं, बघायचं. पण माझी एक विनंती बाबा, नवीन शिव्या द्यायला चला. आता तुम्ही तर असे ऐकणार नाही. बरोबर. नवीन काहीतरी मार्केटमध्ये आणा. जसं एखादं तुम्हाला सजेशन द्यायचं मला यांचे शब्द ऐकून काही वाटत नाही. सुचवायचं का तुम्हाला एखादा शब्द त्यांना? कोणाला नाही, एवढी लायकी पाहिजे त्यांची. त्यांना शब्द माझ्यासारख्याने सुचवा, जे मला ट्रोलिंग करताय. ट्रोलिंग करणाऱ्यांची बी तेवढी लायकी पाहिजे ना. लायकी नाही त्यामुळे मी त्यांना शब्द सुचवत नाही. लायकी जर असती ना सुचवली असती. किती भिडा. खरंय, तुमच्या आत्मविश्वासाला मानलं पाहिजे तुमचं सगळं असताना. ट्रोल चांगल्या पद्धतीने करा, जेणेकरून तुमची लायकी सुद्धा बनेल, की ट्रोलिंग करायला लायकी अशी लागते. बरोबर. खरंय. मग तो जो नाशिकचा पोरगा होता, तुम्ही त्याला माफ केलं सगळं? हो, माफ केलं. पण जा म्हणलं चल. कारण जर एखादा आपल्याला जीवदान मागत असेल ना, आपण दिलं पाहिजे. का माहिती का, आपण त्या संघर्षातून पुढे आलेलो आहेत. आपण काय माणसं आहेत, आपण कशासाठी पुढे आलोय हे आपण बघितलंय. एके सर्वसामान्याच्या घरातून जन्माला आलेलो मुलगा आहे मी, आणि तिथून पुढे आलो. आज
या युगात मॅपवरती सारी गावं दिसतात, पण माझ्या गावाचं नाव सर्च करा, अजूनही ती वाडी तुम्हाला गुगल वरती दिसणार नाही. बरं. एवढ्या लांबून आलोय मी. हे माझं नाही, खरंय. या महाराष्ट्राच्या जनतेवरचं प्रेम आहे. प्रेम आहे. त्यांनी मला पुढे आणले. त्यामुळं कधी कुणावरती शिक्षा करायची म्हणलं तर आपल्याला धडा वाटत नाही. जे कोणी ट्रोलिंग करतं त्याच्यावरती आपल्याला बोलू वाटत नाही. कारण मी आधी सांगितले त्यांची तेवढी लायकी नाही. जे ट्रोल करतात ना, हा तुम्ही ट्रोलिंग करा. माझ्यापेक्षा कर्तृत्ववान बनून, आदर्श बनून जेव्हा तुमच्या आई बापाला तुमचा अभिमान वाटेल ना, तेव्हा मला 2 शिव्या द्या. बरोबर. तेव्हा मला पटेल. पण तुम्हालाच 50 शिव्या घरची देत्यात आणि तुम्ही इकडे येऊन भुगताय. तुमची काय लायकी अख्ख्या महाराष्ट्राला कळती. हा, बरं तुमचं दान तरी आहे का? हिंमत आहे का स्वतःच्या अकाउंटवरून शिवी द्यायची? फेक अकाउंट करणार मग शिव्या देणार, ही ह्यांची तर लायकी आहे. तुम्ही तुमची सुरुवात झाली ती पुढारी म्हणून, हो नेता. तुम्हाला राजकारणाची खूप लहानपणापासून आवड होती, सगळ्या गोष्टी. हो. पण मग आता मागच्या 3-4 वर्षामध्ये तुम्ही टीव्ही शो म्हणा, सिनेमे म्हणा, याच्यामध्ये जास्त रमलेत. हो. त्यामुळे तुमचं राजकारणाकडे लक्ष कमी झालंय असं आहे का? किंवा मग तुम्ही नेता किंवा अभिनेता, तुम्ही नेते आहात का अभिनेते आहात? दोन्हीपैकी. मी नेता पण आहे, अभिनेता पण आहे. पण एक जर तुम्हाला निवडायचं म्हणलं तर काय निवडणार तुम्ही, नेता का अभिनेता? आता अमोल कोल्हे साहेब कोण होते? नाही, त्यांचं तर आहे. पण कोण तुम्हाला होते? वैयक्तिकरित्या तुम्हाला निवडायचं असेल तर काय? नाही, वैयक्तिकरित्या कसं? तुम्हाला अभिनय आवडतो का? त्याशिवाय करतो का मी? अभिनय नसता आवडलं तर मला चॅनलने कशाला घेतलं असतं? पण तुमचं काय राजकारण. चॅनलकडे जास्त पैसा आहे म्हणून मला घेतोय असं नाही ना. पण आता कसं राजकारणाचं कसं असतं की त्यांचे कार्यकर्ते त्यांना फोन करतात कधी पण रात्री, काही अडलं नडलं, आणि ते जातात, त्यांचे कार्यकर्ते मदतीला पण जातात. हो आता भाऊ दादा वगैरे ते असतात, हेल्प करतात लगेच. हो पण तुम्ही आता इकडे तुम्ही शूटिंग करता मुंबईत, बरोबर. तर मग तुम्ही मदत कशी करणार त्यांना? मी मदत करतो, पण मी सिरियसली सांगतो, लय विचार करून मदत करतो. बरं. हा, म्हणजे मी दोन्ही गोष्टींची बाजू ऐकत असतो. या 2 गोष्टी असेल तर नाण्याला दोन्ही बाजू असतात, तशा नाण्याच्या दोन्ही बाजू मी बघतो बाई. एकच नाही. माझ्या कार्यकर्त्याचा फोन आलाय म्हणून त्याला दाबत नाही, आणि त्याचा फोन आलाय म्हणून ह्यालाही दाबत नाही. कारण महाराष्ट्रात बघितलं ना आता सध्या काय प्रकरण चालू आहे, त्यामुळे तुम्ही बाई नाही काम झालं 2 शिव्या घातल्या तरी जमेल, पण कुणालाही अधिकारावरती मला बोलायचं नाही. मी दोन्ही बाजू बघेल आणि मग सोडवण्याचा प्रयत्न करू. पण आता तुम्ही जे उल्लेख केलात म्हणजे IPS अंजली कृष्णा यांचं जे प्रकरण आता ट्रेंडिंग चालू आहे, पण तुम्ही नाव नाही घेतलं, नाव नाही घेतलं, पण तोच मुद्दा आहे. तर मग हे असं प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव राजकारणी करतात का? म्हणजे करतात तर मग त्यांचं काय, कशामुळे करतात एवढं? फक्त आता कसं आहे, पहिला काळ सोपा होता. सोशल मीडिया नव्हते, जनता हुशार नव्हते, ते चालत होतं. पण आता चालणार नाही. माझे एक प्रामाणिक मत आहे, अधिकाऱ्यांना त्यांचे अधिकार दिले पाहिजेत. MPC UPSC करून पुढे आलेले असतात. अंजली ताई यांनी त्यांच्या बघितलं असेल तुम्ही. कोणी काय नाही, मला तर डिटेल मध्ये माहित नाही. तुम्ही नाही, डिटेल मध्ये मला सांगतो ना मी तुम्हाला सगळं. फोन कोणी केला? अजित दादांचाच फोन होता. मी ठीक आहे ना, मान्य करतो, दादांनी त्यांच्या कार्यकर्त्याची बाजू घेतली, नेते म्हणून कार्यकर्त्याची बाजू घेतली पाहिजे, पण पुढची बाजू बघितली पाहिजे ना. आपला कार्यकर्ता नेमकं काय लायकीचा आहे, कार्यकर्ता काय करतोय, अंजलीताई कुणासाठी करतायत, स्वतःसाठी ते अधिकार राबवतायत का, जनतेसाठीच अधिकार राबवताय ना. आणि एक लेडीज आहे तर त्या लेडीज संग कसं बोललं पाहिजे, रिस्पेक्ट. मग ती लेडीज कोणती का असेना, तिला रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. आणि तिच्या संग आपण कसं बोललं पाहिजे, तो कार्यकर्ता त्याची बाजू सांगतोय. दादांनी दोघांची बाजू ऐकून घ्यायला पाहिजे होता, मग निर्णय घ्यायला पाहिजे होता. कारण एक संवेदनशील पदावरती आहात, उपमुख्यमंत्री आहात, तुम्ही सत्तेत आहात. जर तुमचा शब्द म्हणजे दादा एकच वादा, तुम्ही एवढे फेमस आहात, कडक आहात, तर तुम्ही या अधिकाऱ्यांना असं दाबणं बरोबर नाही वाटत. आणि प्रत्येक नेत्याने जर अधिकाऱ्यांवरती जर अधिकार गाजवायचं म्हणलं तर मग MPC UPSC करायचीच कशाला? शिक्षणाचा फायदाच काय आहे? करायचीच कशाला? जर तुमचे अधिकार त्यांच्यावर लादणार असेल तर त्यांना अधिकार देतातच कशाला? जनता नांदेल कशी सुखाने? पण तुमचं प्रत्येक विषयावर एक मत असतं, व्हिडिओ असतो तुमचा, प्रतिक्रिया असते, बरोबर. पण मग तुम्ही राजकारणात का जात नाही फुल टाइम? की त्यांच्या लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं कधी पण सोपं आहे ना. बरोबर आहे, पण घनश्याम दरोडे मनचा राजा आहे, मला कुणाचा भाऊला बनायचं नाही. म्हणजे जर मी उद्या दादाच्या पक्षात गेलो तर आज दादाचं जसं चुकीचं विधान होतं तसं मलाही म्हणावं लागलं असतं, नाही दादा बरोबर आहेत, दादाचा फटका स्वभाव आहे, बोलावं लागलं असतं.
बोलावं लागलं असतं, कारण मी दादाच्या पक्षात आहे. बरोबर. दादाचा फटकळ स्वभाव. अरे दादाचा मस्त फटकळ स्वभाव आहे, पण इकडं कुठं फटकळ स्वभाव? हा, आता तुम्ही लोकांची काम आहे. म्हणून मी एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षात असतो, साहेबांच्या बाजून बोलावं लागलं. घनश्याम दरोडे कुणाचाही भावला नाही. घनश्याम दरोडे हे चावी देणार तुंतुन नाही. घनश्याम दरोडे मनचा राजा आहे. घनश्यामला थांबेल तिथं तो थांबेल, तिथं चालेल तिथं चालेल. कारण घनश्यामला नेत्यांनी मोठं केलेलं नाही, सर्वसामान्य जनतेने मोठं केलंय आणि सर्वसामान्यांसाठीच लढणार आहे. पण तुम्ही आता असं म्हणजे कधी कधी असं एखाद्या पक्षाबद्दल किंवा नेत्याबद्दल बोलले की मग त्यांचे कार्यकर्ते तुम्हाला फोन वगैरे येत असतील ना, की असं काय बोलू नका? भरपूर. मग म्हणजे आज मी इथं बोलतोय, मला संध्याकाळी घरी कॉल चालू होते माझ्या PR टीमला, त्यांना भाऊ दादांबद्दल बोललाय. नाही नाही, ते असे शिस्तीत कॉल करतात काय, सर काय मुद्दा आहे तुमचा, तुला बघून घेतो, तू कुठे सांग. आता आम्ही कार्यकर्त्यांची भाषेला डेंजर असते. म्हणजे महाराष्ट्रात एक रीत आहे, बाप मेला ह्याचं दुःख नाही, नेता जगला पाहिजे ही पोरांची. म्हणजे नेता कोणता असो, जिंदाबाद, तो कुठल्याही पक्षात असो, घेणं देणं नाही. आपण काय करतोय ह्याचं घेणं नाही यांना, बाप मरतोय ह्याचं घेणं देणं नाही, नेता जगला पाहिजे. मग त्यांचं कार्यकर्त्यांचं तुला मर्डर करेन, तुला ठोकेन. हो, मग माझ्या कमेंट सेक्शनचं हेच असतं, मी प्रत्येकाला रोज बोलत असतो. मग त्यांचे कार्यकर्ते ते ट्रोलिंगद्वारे भोकणारे मोकळे असतात. मग त्याला एकच सांगायचे, मारायचंय मर, मारायचंय मला, ओके द लोकेशन, तुझ्या दम असेल तर ये समोर. तुम्ही एकदा असं म्हणाला होता की तुमचे कार्यकर्ते तुम्हाला रात्री 10-12 वाजता फोन करतात. हो, आणि फोन केला तर तुम्ही उचलला तर म्हणतात झोपले का दादा? हा. तर मग अशा कार्यकर्त्यांना तुम्ही कसे नंतर फोन उचलता का तुम्ही त्यांच्या? नाही, एकदा उचलतो, नंतर ते म्हणले ना दादा झोपले का, मग मला त्या कार्यकर्त्याचा अंदाज येतो, हे कार्यकर्ता नेमकं कुठे झोपले का, म्हणजे हे काही अडचणीत नाही, हा टाइमपास झालाय. त्याला म्हणतो आता झोपलो नाही, जागा आहे, सकाळ कॉल करू आणि चला गुड नाईट. म्हणजे येतात आणि आपण त्यांचे कॉल रिसिव्ह केले पण पाहिजे, कारण जनतेचा अधिकार आहे, प्रेम आहे. आणि काही जनता नुसती टाइमपास नाही, आपुलकीने प्रेम करते, आपुलकीने फोन करते. मग त्यांच्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. आज त्यांनी आपल्याला वेळ दिलाय म्हणून आपल्यावरती वेळ आहे हेही जाणलं पाहिजे. पण नाराज होतात ना कार्यकर्ते फोन नाही उचलल्यावर? हो, मग तुम्ही त्यांना कसं हे करता नाराज झाल्यावर? नाही नाही, पण मी माझे कॉल आहे ना कधी बी चेक करायचे. मी जर रिसिव्ह नाही ना केला, मी मेसेजला उत्तर देत असतो. मी प्रत्येकाचे कॉल रिसिव्ह करतो म्हणजे करतोच. मी कधीच नाही, म्हणजे मी इतका साधा माणूस आहे, मी कंपनीचा सुद्धा कॉल रिसिव्ह करतो. हा, जिओ कंपनीचे त्यांचे, सर तुमचा बॅलन्स संपणार आहे, काय होणार, त्यांचे सुद्धा रिसिव्ह करतो. बाई तीच सुद्धा नाराज नको व्हायला. हा, तीच सुद्धा नाराज नको व्हायला की सर आपलं सिम कार्ड वापरून आपल्याला ते नाराज नको. हा, तीच सुद्धा मॅडम, हा बॅलन्स संपणार ही माहिती आम्हाला, पण तुझा फोन उचललाय, रिस्पेक्ट. म्हणजे एवढा साधा माणूस आहे मी. मग कार्यकर्ते तर बघा मग कुठे. हा, पण तुमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय असतं नेमकं, की प्रॉब्लेम काय आहेत, अडचणी काय आहेत? नाही नाही, कधी कधी खरंच अडचणी येतात. काही दादा तुम्ही तिकडे मुंबईत बिझी आहे, आपल्याला अडचण आली, काय करायचं आता? नाही, खरंच काही आता मी ग्रामीण भागात खरंच काही कार्यकर्त्यांना लय अडचणी असतात. कुठं पाण्याच्या अडचणी असतात, कुठं आता मध्ये हे निर्णय झाले की जे पिकअप ड्रायव्हर आहेत, ट्रक ड्रायव्हर आहेत, त्यांची लोड क्षमता आहे, मग वेटवर गाड्यांचे हे पैसे कापतात, लोड थोडा. पोलिसांना त्यांना रिक्वेस्ट केलं की साहेब सोडा, तर सोडतात, कमी जास्त पैसे करतात. असं करून त्यांना सोडायला लावायचं, करायचं काम. साहेब आमच्याकडं लाईटीचा प्रश्न आहे, काही कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत, कांद्याला भाव नाही, मिरचीला भाव नाही, काही कार्यकर्त्यांचे असे फोन येतात. पण मग म्हणजे अडचण दूर होती का त्यांची तुमच्या फोनवर? हा, हे बघा, अडचण दूर होते किंवा नाही होते, आपण त्यांची अडचण समजून घेतली पाहिजे. काही काही अडचणी दूर होतात, पण काही प्रत्येकच, आता जर सख्खे 2-2 भाव आहेत आणि एका मिरीच्या वावरातूनच ती जाऊन द्यायनात, बरं ते मी मुंबईला, ते कोल्हापूरला, ते सांगलीला, साताराला असले तर तिथं अडचण कशी जोडावं लागेल? त्यांना सांगावं लागेल तुमच्या गावातली माणसं घ्या, मला माहित नाही, तुम्ही सख्खे 2, एका आईची 2 लेकरं आहेत, त्याला तुम्हाला जावं लागेल. काही कार्यकर्ते असे असतात, भाऊ तो त्याच्या वावरातून माझी 2 व्हीलर जाऊन द्यायना, अशाही कार्यकर्त्यांचे फोन येतात, आडून धरली, असे असते ना काही काही. मग त्यांना सांगावं लागतं बाबा आमचं प्रकरण नाही, मिटून घे.
आपल्या हातात नसतं ते, तुम्ही काय हा, करता? आमचं प्रकरण नाही. बरोबर. उद्या तूच आला तर त्याला सांगितलं पाहिजे बाबा तू ये जा, कारण वाटाडू नका, हे असं समस्या असतात. आता तुम्ही एवढं महाराष्ट्रावर फिरता हम्म. सगळीकडे, तुमचे एवढे फॅन्स आहेत, म्हणजे हा, ट्रोलर्स आहेत सगळे, लोक ट्रोल बद्दल बोलतात, पण तुमचे चाहते पण भरपूर आहेत. भरपूर आहेत. मग आता मला एक सांगा की तुम्हाला एक अंदाज आला असेल की तुमचा ऑडियन्स कोण आहे, म्हणजे फॅन हम्म. फॉलोइंग कोण आहे, नॉर्मली कोण लोक आहेत, तरुण आहेत, कुठले आहेत, ग्रामीण भागातले जास्त आहेत, असं तुम्हाला आला असेल आता अंदाज की तुम्ही एखाद्या इव्हेंटला जाता तेव्हा गर्दी जमा होते. 75% माझा ऑडियन्स ग्रामीण भागातला आहे, हम्म. 25% शहरातला आहे. बर. हा, 75 मग ते तरुण असेल, सर्वसामान्य जनता सर्व. असं काही झालं का एखाद्या इव्हेंटला गेले आणि तिथं पब्लिकच जमा झाली नाही? नाही, असं कधीच नाही झालं, कधीच झालं नाही. कधीच नाही झालं, बर. आतापर्यंत तर नाही झालं. मग इथून पुढे काय होईल माहित नाही, नाही, इथून पुढे पण ते मोठंच हा, होणार ना, गरज पण म्हणजे आतापर्यंत तर नाही झालं. तुमचा आलेख वाढतच हा, जाणार ना पुढं. तुम्ही शूटिंग वगैरे करता, शूटिंगला वगैरे जाता, पिक्चरच्या शूटिंग? असं एक झालेलं आहे काय? की मी कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर पब्लिक नसतं, हम्म. पण जेव्हा माझा आवाज जातो तेव्हा पब्लिक येतं. पळत येतात लोक. हा, मग मनाने येतात. बर. कारण काही ग्रामीण भागात असं वाटतं हा. की हे कशाचे येते ते, हम्म. इतक्या लांबून येत असतात काय. हम्म. पण मी शब्दाचा भाई पक्का आहे, हम्म. एकदा येणार आहे म्हणल्यावर येणार. बरोबर. मी गेल्याच्या नंतर पब्लिक नसतं, 50-60 लोकच असतात, हम्म. पण मी जेव्हा बोलायला चालू करतो तेव्हा पब्लिक यायला चालू करतो. सगळे या गडाबड. अनुभव आलेले. बर. हा, पण असं नाही मी बोलायला लागलो आणि पब्लिक उठून गेले, असं नाही अनुभव आलेला. पब्लिकचं प्रेम आहे तुमच्या. हो, जनतेचं प्रेम आहे. नाही, आपण बोलायला लागायचं पब्लिक चालायला लागायचं, हे नाही. पण आता मला एक सांगा, ऍक्टिंग मध्ये आता अभिनय जे म्हणतात लोक, अभिनयामध्ये बरेच असे कलाकार आहेत, नाटकात काम करतात, अभिनयाची तालीम घेतात, आणि मग त्यांना कुठेतरी छोटं मोठं काम मिळतं. हम्म. तुम्हाला जेव्हा अशा पिक्चरच्या वगैरे ऑफर मिळतात तेव्हा ते ऑडिशन वगैरे घेतात का डायरेक्ट हो, ऑडिशन वगैरे घेतात वाईल्ड ना, कार्ड एंट्री ऑडिशन देतात? ऑडिशन वगैरे घेतात ना, असं नाही. बर. प्रत्येक सेलिब्रिटीला हम्म. कसं असतंय, काही सुखाच्या गोष्टी सांगायच्या म्हणलं तर काही दुःखाच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. हम्म. आता काही बाबतीत आम्हालाही अडचणी येतात, हम्म. माझ्या उंचीवरून काही रोल असतात. हो. हो, मला म्हणजे आम्हाला अजून काही ऑडिशन द्यावं लागतात, बोल रे, मोठमोठ्या कलाकारांना ऑडिशन द्यावं लागतात. हम्म. मी कितीक वेळा सांगितलंय की असं नाही की लतातून येतात त्यांनाच ऑडिशन आहे, मला आहे, तुम्हाला ऑडिशन प्रत्येकाला ऑडिशन. हो, मग शूटिंग मला मध्ये आता तुम्ही शिकलेले नाहीत का, म्हणजे या बाबतीमध्ये हं, टेक्निकल कॅमेरा वगैरे आपल्याला माहित नसतं काय नाही, त्यांचे जे असतात का मार्क असतात, हो असतं DOP चं ना. असतं ना, बरोबर, हो, तर आपण गोंधळून जातो नवीन असल्यावर. बरोबर. तुम्हाला असा अनुभव आला कधी की अरे गोंधळतोय, मार्क थांबायचंय, किंवा या डायलॉगला कट करायचंय, असं काही झालं का कधी? हो, आलाय ना अनुभव. गमतीशीर एखादा किस्सा सांगा ना. पहिल्या सिनेमाला आलाय अनुभव. बर, काय होतं हा, नेमकं? म्हणजे काय व्हायचं गमतीशीर किस्सा म्हणजे, एकतर सिनेमा कधी केलेला नाही, हम्म. डायलॉग मस्त पाठ केलेले स्क्रिप्टेड, हा. आणि डायलॉग कसे असतात जसे आहेत तसेच घ्यावा लागतात. हम्म. म्हणजे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, हम्म. किंवा मी लढेन तर शेतकऱ्यांसाठी, किंवा भांडणाचा एखादा डायलॉग. हम्म. पण अनुभव असा व्हायचा की कॅमेरा लागला की डायलॉगच विसरून जायचं भाई. हा, हा, म्हणजे मग? काय व्हायचं, कॅमेऱ्याच्या आधी वाक्य बरोबर यायचं, हा. पण रोल कॅमेरा ऍक्शन म्हणून सर वाक्य विसरून जायचं. तू म्हणायचं सर क्या हुआ, कुछ नाही, पाणी दो ना, पाणी दो. 4-5 टिटेक नाही, अरे तू मला कवर पाणी पिणार भाई, कर ना यार. डायलॉग. मग तो काय म्हणलं ठीक आहे, हा. समजलं. त्याने पुढे स्क्रिप्ट धरली, पण तेवढ्या गोंधळात माग एवढं इकडे बघू हा, तिकडे बघू, काय त्याचं कळत लक्षात नाही. हा, बरं त्याचा सीन माझा सेपरेट, कॅमेरा माझ्यावर 2-3, हो. ते 4-5 जण लोक माझ्याकडे नाही, हम्म. आणि त्याच्यातून स्क्रिप्ट वाचून कॅमेऱ्यात थ्रू खालून नाही द्यायचा, आणि ते बरं ते थोडं चुकलं तरी कट कट. भाई काय होते, अरे वाचून तरी बोल, अरे वाचून तरी बोल. मग आता एवढं सगळं तू मला, ही सगळी टीम आहे, डायरेक्टर, कॅमेरावाला, सगळ्यांना यांना तुम्हाला ऍक्टिंग करण्यासाठी एवढे सगळे कष्ट करावे लागतात. हो, मग तुम्हाला असं कधी वाटलं का यांना मीच का पाहिजे बाबा कॅरेक्टरसाठी, हा, म्हणजे मलाच काय घ्यायचं यांना? ते कोणाला घेऊ शकतात ना, सपोज की एखादा चांगला ऍक्टिंग शिकलेला पोरगा आहे त्याला घेऊ शकतात, हा. पण त्यांना तुम्हीच का हवाय? काय रिझन असेल, कारण काय असेल त्याचं? एकच वाक्यात रिझन देतो, हम्म. तुम्ही मला आता इथं मलाच का बोलवलं? कारण ते आता मला तुमचा कॅरेक्टर, स्वभाव वगैरे, तुमचा अनुभव प्रेरणादायी वाटला म्हणून. आणि मग तिथंही तसंच असतं. हम्म. ठीक आहे वाक्य थोडं चुकेल, पण समजून घेतोय, हम्म. ऍटिट्यूड नाहीये. बरोबर. हा, हम्म. ठीक आहे, अनुभव नाही, नवीन आहे, शेतकऱ्याचं पोरग आहे, संधी देव्या. हम्म. महाराष्ट्रात कसं आहे, ऍटिट्यूड पणा चालत चालत नाही. ऍटिट्यूड पणा तुमच्या घरी सांभाळून घ्या, एक काम कमी होऊ द्या, हम्म. पण सांभाळून घ्या, सगळ्यांना आपलंस करून घ्या. तुम्ही जर झिटकारलं ना, हम्म.
तुम्हाला लोक कसे झिटकारतील आणि कधी झिटकारतील हे तुम्हाला सुद्धा कळत नाही. भले भले आज आहे ना माणसं घरी आहेत आणि भले भले मोठी माणसं सुद्धा झालेली आहेत. याच महाराष्ट्राच्या मातीने भले भले माणसं मोठे केलेत आणि याच महाराष्ट्राच्या मातीने भले भले माणसं हिरोचे झिरो पण केलेत. कारण ऍटिट्यूड. आज मी ऑडिशन देतो ना मला कमीपणा वाटत नाही. भलेच अनेक आताही व्हायरल झालोय तरी अनेक सिरियल मधून मला रिजेक्ट करण्यात आले. आताही सध्या ही सिच्युएशन आहे. पण मला राग नाही का माझ्या उंचीमुळे. मला सिरियल करायची होती. मी अजून एकही सिरियल नाही केली. माझी इच्छा आहे एकदा का व्हायना मी जीवनात सिरियल करेल. सिरियल करायची हा माझी इच्छा होती. मला करायची होती सिरियल. पण माझ्या उंचीमुळे मला नाकारलं गेलं सिरियलला की माझी उंची नाही. ठीक आहे माझे डायलॉग मी स्टार प्रवाहाला काम केलंय माय बोलीला केलंय बघत नाही लोक. हा कलर्सला केलं नाही. हे नाही बघत कास्टिंग करताय. कास्टिंगचा भूतकाळ बघितला जात नाही. त्याचा वर्तमान काळ बघितला जातो. त्याला कामाची किती गरज आहे तो काय कॅरेक्टर आहे तो कुठून आला हे बघितलं जात नाही. अभिनय हो अभिनय अभिनय नाही बघितलं जात. त्याचे काम काम त्याची उंची तो कसा आहे ते बघितलं जातं. लुक्स उंची बघितली जाते. हो लुक्स उंची बघितली जाते हे माझं मत आहे. कारण मला 2-3 सिरियल वाल्याने खास माझी उंची नसल्यामुळे डावललं. पण तुम्हाला आता पण मला खंत नाही मी आहे तिथं ओके. तुम्हाला असं कॅरेक्टर असं आहे का की आपल्याला हेच कॅरेक्टर पाहिजे असं हिरो सारखं किंवा मेन कॅरेक्टर पाहिजे असं काही नाही. असं काय माझं काय नाही. मग त्यांना हाईट उंची बघण्याचं काही कारणच येत नाही. तुमचा कॅरेक्टर तर वेगवेगळ्या हाईटचे वेगवेगळे दिसणारे सगळेच कॅरेक्टर असतात ना सिरियल. बरोबर बरोबर. पण कसं असतं डायरेक्टर प्रोड्युसर यांच्या पुढे कोणालाही जाता येत नाही. नाही म्हणले नाही ठीक आहे हे असं असते. आणि शेवटी आपण ग्रामीण भागातली मुलं येतो. नाही मी एकच सांगतो एक संधी गेली ना देवानी त्याच्यापेक्षा 1000 पटीने चांगली संधी आपल्यासाठी शोधली असेल. नवरदेवचा अनुभव कसा होता? मस्त होता. हो नवरदेवचा अनुभव मस्त होता. बर हा यांच्याबरोबर काम करण्याचा कसा अनुभव होता? कारण नाही नंतर मी परत फिल्म नाही केली. ऑफर आलती मला सरांबरोबर. तुम्ही रिजेक्ट केली का? नाही सर लय बिजी होते म्हणलं नको. नाही पण खरंच आपले पोरं विनोदाचा भाग झाला पण आपले पोरं न कधी कॅमेरे पुढे वावरणारे न कधी स्क्रिप्ट हातात घेणारे काम करतायत मन लावून करतायत आणि डिक्टू तसंच करतायत. एका मोठ्या कलाकाराला लाजवेल असं करतायत. जर एखाद्या मोठ्या कलाकाराकडून जर 15 टेक झाले तर तुम्ही म्हणतात ओके सर होतंय व्यवस्थित होतंय फक्त टेक्निकल इश्यू आहे. आणि मग आपल्या छोट्या कलाकारांकडूनच जर प्रॉब्लेम झाला तर ठीक आहे ना ऍडजस्ट करूया समजून घेऊया. तुम्हाला शूटिंग दरम्यान चहा प्यायला आवडतं पण असं ऐकलं आम्ही. काय खरं आहे का? नाही मध्ये ब्रेक झाला की तुम्ही चहा पिता? नाही का खोटं आहे? हो मी चहा नाही एवढं नाही. हा कधीतरी कधी बोर झालं काय झालं एकतर मुळात मी घरी असलो चहाच घेत नाही. शूटिंग मध्ये असतात तेवढं काम असते सगळं त्याच्यामध्ये तर मग ब्रेक थोडा घेतो आपण नॉर्मली. आता ते शूटिंग कुठे त्या लोकेशन मॅटर करतो. हो लय उन्हात असेल आणि सीन कट झाल्या परत गरमच चहा प्यायचा म्हणल्यावर म्हणजे चहाची तर म्हणून काही असं नाही मॅटर करते. एसी मध्ये असेल तर चहा लागतो. कामाचं तेवढं प्रेशर असतं काम किती असतं त्याच्यावर ये. तुम्ही आता राजकारण तुमचं लक्ष असतं राजकारणाकडे बारीक बारीक गोष्टीकडे काय चाललंय सध्या वगैरे. फक्त महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असतं का देशभर जागतिक राजकारणाकडे पण लक्ष असतं? नाही देशभर सगळीकडे जगात पण काय चाललंय वगैरे जगात चाललंय. आता हे ट्रम्पनं जे एक्स्ट्रा कर लावलाय भारतातून आयात होणाऱ्या गोष्टींवरती तुम्ही काय वाचलं तुमचं काय म्हणतं याच्याबद्दल की हे काय म्हणजे मुद्दाहून करतायत का काय? त्या गोष्टीकडे मला दुर्लक्षच करायचंय त्या गोष्टीवरती बोलायचं नाही. त्याचा परिणाम होत असेल ना पण आपल्या देशातला आता मला सांगा का नाही होणार परिणाम? तेच तर होणार ना. हो मग आपण आता देश म्हणून कसं त्याला डील करायचं? तुमचं मत काय याच्यावर करायला पाहिजे किंवा हे बरोबर आहे का चुकीचं आहे? मला ना त्या गोष्टीवर मतच नाही मांडायचं. जे योग्य चालेल नाही मला मांडायचं नाही. कारण काय होतंय उजव्या हाताने खाल्लं काय आणि डाव्या हाताने खाल्लं काय तिथंच येतंय. मोदी साहेब ते ट्रम्प ते सगळे एक आहेत फक्त जनतेत संभ्रम निर्माण करतायत. म्हणजे एकतर कांदा आयात करायचा तिकून आणि आपला कांदा निर्यात करायचा नाही. त्यांच्या संग युद्ध दाखवायचं त्यांच्या संग त्याग दाखवायचा आणि त्यांचे मटेरियल आपण घ्यायचे दणकून. फक्त आपल्या शेतकऱ्यांचं करायचं नाही का? कारण आपल्या वस्तूंवर त्यांनी कर लावलाय ना 50% कर लावलाय. बरोबर. आता आपली वस्तू जर बाहेर पाठवायची म्हणलं तर त्याला 50% पण त्यांच्या वस्तूवर करे ना त्यांच्या वस्तूवर पण आहे मग ते चालतं का? हो
आणि मग आपल्या वस्तू वरचा कर का नाही झालं? हे राजकारण आहे. त्यामुळे मला बोलायचं नाही. तुम्ही ठीक आहे. मला एक असं कळत नाही, तुम्ही आता छोटा पुढारी तुमची ओळख आहे, हा, तुमचं राजकारणात एवढं म्हणजे प्रतिक्रिया असते प्रत्येक गोष्टीला. हा. पण अलीकडच्या काळात असं मी बघितलं, ऑब्झर्व केलं की तुम्ही राजकारण म्हणलं की नको बाबा लांब, असं तुमचं झालंय. काय झालंय, राजकारण आहे ना, हे राजकारण राहिलेच नाही. हे राजकारण हे झालंय गजकारण. बर इतक्या गलिच्छ प्रकारे आणि इतक्या खालच्या पातळीवर राजकारण गेलंय ना, राजकारणासाठी हे काही लोक करू शकतात. म्हणजे पहिलं राजकारण होतं कसं होतं, सुटसुटीत होतं, ते राजकारण बघू वाटायचं, ते करू वाटायचं. आता ते करू वाटत नाही, त्याच्यापासून अलिप्त. आता हा, अलिप्त. म्हणजे जर एखादा कृषी मंत्री हम्म. जर जंगली रम्मी खेळत असेल आणि तर नंतर ते राजकारण बघू वाटेल का? इकडं शेतकरी मरायला लागले तर एखाद्या कृषी मंत्र्यांनी म्हणायचं ढेकळाचे पंचनामे करायचे का? मग या राजकारणात इंटरेस्ट राहिला काय? यांना फक्त निवडून द्यायचं, यांनी सत्ता भोगायची आणि सर्वसामान्य जनतेने मरायचं, एवढंच आहे. यांनी रम्मी खेळा आणि तरुण पोरं घेतील भाषा. हे बघायला पाहिजे ना राव. तुम्ही एका ठिकाणी असं म्हणलं की तुमचं लहानपण म्हणजे बालपण हे बालपणीच मी मोठेपण अनुभवलं. या वाक्याचा अर्थ काय की बालपणी मोठेपण अनुभवणं म्हणजे काय? लहानपण मोठेपण एकच आहे माझं. कारण हे दुर्दैवाने काय झालं, माझा जन्म झाला त्याच्यात मी जसं झालं तसंच दवाखाना हॉस्पिटल मला 4 वर्ष तर सावरायलाच गेले हॉस्पिटलमध्येच. नंतर हे आणि नंतर शेतकऱ्याचा पुत्र म्हणून मला वेगळं काहीतरी करायचं होतं. माझ्या उंचीवर मात करायची होती. लहान पोरं जशी खेळली बागाडली तसं मी खेळलो बागाडलो नाही. हेच माझं लहानपण मोठेपण मी हेच करत गेलो. त्यामुळे मी आत्ता सध्या लहानपण आणि दोन्ही पण मोठेपण जगतोय, दोन्ही पण जगतोय आत्ता सध्या. तसं तुमचं ओके. हो. बर, मग लहानपणी असं एखादी किस्सा आहे का एखादा लहानपणी म्हणजे तुम्हाला ऐकलं आठवलं की हसायला येतं किंवा अरे असं कसं वागलो आपण, असं आहे का एखादं की घडलं लहानपणी, अरे कसं वागलो आपण, आहे का किस्सा एखादा? कसं असतंय लहानपणीचे किस्से म्हणजे खिस्साचा. कसं आहे, लहानपण परत येत नाही. बरोबर. लहानपण दे ग देवा मुंगी साखरेचा रवा. किती मोठं झालं लहानपणीत गेलं ना, एकदम माणूस रमून जातो. हे व्याप ते काहीच नसतं. लहानपणी एक निरागस असतं. आलाय दिवस तो जागायचा आहे कसा, घालवायचा आहे कसा याची पाचर नसते. खेळत बागडत जगायचं असते. त्यामुळे लहानपणाच्या गोष्टी आणि हे म्हणजे आठवत नाही का पुन्हा ते आता? हा, आठवत नाही एखाद्या आठवणी काय? नाही लहानपणाचं काय हो, मी तर 8वी पासूनच भाषण करायला लागलो, बोलायला लागलो, नेत्यांबरोबर सभा करायला लागलो. तिथंच माझं लहानपण संपलं. काय तिथं काय गोट्या फिट्या खेळत असेल तेवढंच पोरांबरोबर. आता वय किती? माझं 21. मग आता बघा ना तुम्ही, माझं लहानपण आणि मोठेपण दोन्ही सांगत म्हणावं सांगितलं. खरंय, पण तुम्ही आधी तुमचं वय सांगत नव्हता म्हणजे 21 आहे नाही, म्हणून मुलगी बघायला चालू केली ना. आता म्हणजे तुम्ही मुलगी बघायला चालू केली, लवकरात लवकर लग्न करायचं? लवकरात लवकर नाही, मग 30 मानल्याशिवाय नाही करायचं पुढची पार्टी. तुम्हाला कशी हवी बायको? म्हणजे अपेक्षा असतात ना आता की आमच्या अपेक्षा जवळ आहेत की चांगली मुलगी हवी, म्हणजे आई बाबांची तुमचं नाही सेवा झालं? करणारी हवी. माझंच सांगतो, झालं नाही? वाटतं का लग्न झालं तर? हो, 2 पोरं आहेत मला वाटलं. नाही झालं खरं. नाही खरंच झालं नाही. करू नका आता. कशामुळे? थोड्यासाठी कशाला करताय? नाही, तुमचा कधी आता जवळपास कशी मुलगी हवी तुम्हाला? मला कशी मुलगी हवी, मला तिच्याशी मॅटर काहीच नाही. मुलगी अशी माझ्या आई वडिलांना सांभाळणारी हवी, संस्कृती जपणारी हवी आहे. मेन मुळात म्हणजे एक बार मला काही गोष्ट कमी जास्त झाली तरी चालेल, पण माझ्या आई वडिलांना अंतर न देणारी हवी, शेवटपर्यंत त्यांच्या बरोबर राहणारी हवी, घरदार सांभाळणारी हवी. त्यांनी एवढं कष्टातून संघर्षातून मोठे केलंय. तिच्या स्वप्नांसाठी मला जगायचं नाही, मला अख्ख्या कुटुंबाच्या स्वप्नांसाठी प्लस तिच्या स्वप्नांसाठी मला जगायचंय. निव्वळ एकटीच्या स्वप्नांसाठी नाही जगायचंय. मग तिने तसा विचार केला पाहिजे. नाहीतर बाई तुझी शूटिंग मुंबईला असते पुण्याला असते, आपण तिकडेच राहूया, आई वडिलांना महिन्याला पैसे पाठवूया, हे नाही चालणार. आपण त्यांच्यात राहायचं, शेवटपर्यंत आपण त्यांच्यापर्यंत राहायचं, त्यांच्या बरोबरच हसून खेळून राहायचं. कारण एक आई वडिलांची बेसिक अपेक्षा काय असते,
आपल्या मुला मुलींनी चांगले कर्तृत्ववान बनावा, म्हातारपणीचा आधार बनावा. तो आधार काढून आपल्याला नाही घ्यायचं. मुलगी कशी असू दे, पण त्या मुलीने कुटुंबाचा विचार केला पाहिजे. अशा मुली असतात का? आहेत. हो, असतात ना. बर. आपली चॉईस तशी पाहिजे, चॉईस तशी आपण पाहिजे. शोधली पण पाहिजे. आपल्याला काय पाहिजे. हा, तुम्ही शोधताय आता? मी शोधत नाही, मग? तिने तसा मुलगा शोधला पाहिजे. बर. हा, की घरच्यांना सांभाळणारा. मला जो मुलगा आई बापाला सांभाळू शकतो ना, तो कधीच बायकोला धोका देऊ शकत नाही आणि बायकोला कधीच अंतर देऊ शकत नाही. बर. हे ध्यानात ठेवायचं. जो मुलगा आई बापाचा आधी विचार करतो, तो मुलगा अख्ख्या कुटुंबाचा विचार आता करतो. तुम्ही असं म्हणाले की संस्कृती जपली पाहिजे. हो, तर संस्कृती काय आहे, म्हणजे काय नेमकं? संस्कृती काय म्हणजे प्रत्येकाची व्याख्या हो. वेगळी आहे ना, आता म्हणजे कसं वेगवेगळी आहे. तेच म्हणतो. आपली संस्कृती वन पीस नाहीये. हा. हा, बर. आपली संस्कृती सोशल मीडियावरती बघतोय 2 व्ह्यूज साठी आपण काय करतोय, आपले कपडे कुठपर्यंत होत चाललेत. ही संस्कृती नाहीये. बरोबर. आपली संस्कृती व्हायरल होण्यासाठी एका मिरीला एकेरी भाषा बोलणे नाही, किंवा व्हायरल होण्यासाठी मोठ्या व्यक्तीचा अपमान करणे नाही. ही आपली संस्कृती नाही. डान्स करणे, लावणी करणे, ह्याच्यात वेगवेगळी पद्धत आहे. हो. लावणीच्या नावाखाली अश्लील चाळे करणे नाही. तर आपली संस्कृती काय आहे, की साडी, 2 माणसांचा सन्मान, आदराने बोलणं, महापुरुषांचा आदर्श ठेवणं, त्यांच्या चालीरीती सांभाळणं, मोठ्या माणसांचा आदर ठेवणं, ही आपली संस्कृती आहे. अहो, आज लाज वाटायला पाहिजे हो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात कधी बाई नाचली नाही. श्री ताई बहिणी समान त्यांनी मानले, आई समान मानली. बरोबर. आणि आज त्यांच्या जयंतीला तुम्ही बाया नाचवतात हो. खरंय, खरंय. बाई माझा राजा बाई नाचवणारा नव्हता, बाई वाचवणारा होता हो. पण आता त्यांनाही कळायला पाहिजे ही संस्कृती नाहीये नाही. महाराष्ट्राची. पण आता इंडस्ट्रीमध्ये तुमचे बरेच मित्र असतील ना, हे सगळं हो. करणारे. हा, सगळं करणारे असतील ना मित्र, तुम्ही त्यांना काही सांगितलं का स्वतःवर की ही आपली संस्कृती नाही बाबा? नाही, ते इंडस्ट्रीमध्ये मित्र आहेत, पण माझे मित्र कधी असे पुतळ्या पुढं यांच्या बरोबर डान्स करत नाहीत. आणि कसं असते, आपण सांगण्यापेक्षा आपलं आपल्याला त्यांना सांगायला पाहिजे. समजणं नाही गरजेचे. तुम्ही मला सांगितलं, मी बोलणं थांबवणं नाही पाहिजे. माझं मला कळलं पाहिजे, मी कितपर्यंत बोललं पाहिजे, मी कितपर्यंत बोलतोय, काय बोलतोय. तुम्ही डान्स करताय, तुम्हाला सांगितलं नाही पाहिजे तुम्ही बंद करा. तुम्ही मागं तुमच्या बापाचा फोटो बघून म्हणलं पाहिजे, इथं मी डान्स करणार नाही. भलेही मला ती तारीख नसली तरी चालेल, माझं त्याच्या वाचून एक दिवस मी उपाशी मारणार नाही, पण माझ्या बापासमोर मी नाचणार नाही. माझ्या बापासमोर चुकीच्या रील्स काढणार नाही. अरे, तुम्ही व्हायरल होण्यासाठी यांची नावं घेतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे, महात्मा फुलेंचे, अहिल्यादेवींचे, आणि ह्यांच्या नावाने शिव्या देतात का तुम्ही, जातीवाद करतात. हे कशासाठी करतात? पण तुम्ही आता असं म्हणाले की वन पीस घालणं हे पण आपली संस्कृती नाही. पण आता बऱ्याच वेळा होतं की तुमच्या सिने इंडस्ट्रीतले मित्र मैत्रिणी असतात, त्यांचे वेगवेगळे परिधान केले असतात कपडे. त्यात तुम्ही कधी कधी व्हिडिओ वर त्यांच्यासोबत डान्स पण करता. आता मग एखादा सामान्य खेड्यापाड्यातला एखादा मुलगा असेल जे तुम्हाला फॉलो करतो, आदर्श मानतो, तर तो म्हणणार की आपले घनश्याम दादा तर त्याच्याबरोबर नाचतायत, तर मग चुकीचं काय? माझं मत काय आहे, तुम्हाला जे काय घालायचंय ते घाला ना, पण तुम्ही महापुरुषांच्या पुढे नका ना करू. माझं बेसिक मत आहे. त्यांना तुम्ही सावरा, तुम्हाला जे करायचंय विचार. मी माझं मत, तुम्ही काय विचारलं, संस्कृती कशी असावी. मी सांगितलं नाही, तुम्ही सगळ्यांनी संस्कृती अशी टिकवा. बरोबर. आपण संस्कृती कशी असावी असायला पाहिजे. मी सांगू शकत नाही तुम्ही काय घालायचंय ते. बरोबर. लादू शकत नाही आपण. मी लादू शकत नाही, कारण संविधानाने अधिकार दिलेत प्रत्येकाने काय करायचंय काय नाही. आज मी त्यांच्या बरोबर डान्स करतोय म्हणजे मी त्यांचे विचार घेतलेत असं नाही. मी एक माझं काय म्हणू शकतो, आवड आहे. व्यवहार आहे. नाही, व्यवहार नाही म्हणू शकत. व्यवहार कसा होईल? आवड आहे तुमची. आवड आहे. तुम्हाला आवडतं म्हणजे आवड आहे, ते क्षेत्र आहे. त्या क्षेत्रापुरतं ते मर्यादित आहे. नंतर पण ते फॉलो करणं मर्यादित नाही. बरोबर. त्याच्यानंतर माझे कुठं बघितले का तुम्ही की मी टाइमपास मध्ये फोटो टाकले? ते नाही करत मी. त्या क्षेत्रात आहे, ते काम आहे, आणि शेवटी तो रोजगार आहे, एक व्यवसाय आहे, काम आहे. त्याच्यासाठी आपण करतोय ना ते आपण जीवनात थोडीच फॉलो करतोय. मग तुम्ही आता सपोज तुम्ही एखादी मुलगी बघायला गेलात आणि तुम्हाला हे असं वाटलं की तुम्हाला ज्या गोष्टी हव्यात तर नाही, तर तुम्ही मुलीला नकार देणार? हो, ऑब्विसली.
तुम्ही आता म्हणत की मुली पाहिल्यात का अजून सुरुवात करायची? नाही नाही पाहिलं नाही. आता तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून येतील ना मलाच कॉल. तुमचाही नंबर टाकून ठेवा. मला जर नाही आवडली तर तुम्हाला सांगेल, तुम्हाला नाही आवडली तर मला सांगेल. चालते, काय हरकत नाही. बरं, तुम्हाला कशी हवी आहे? तुम्ही माझी कॉपी नका करू, नाही तुमची कॉपी सांगा. नाही, कॉपी हा. नाही. मला आता माझं असं स्पष्ट मत आहे की मी कोणी काय परिधान करावं किंवा मी असं हे पण नाही की आपली संस्कृती अशीच आहे की हे घालावं ते घाला, असं काही नाही. हा. पण तुम्ही जर म्हणाल तसं की आई-बाबांना सेवा वगैरे हा खूप जुना शब्द आहे. पण ऍटलीस्ट संवेदनशील असणं खूप गरजेचं आहे. हा. आजच्या काळात संवेदनशीलता खूप कमी झाली असं मला वाटतं. सेवा म्हणजे तुम्ही आई बापांचे हातपाय चोपू वगैरे ते नाही ते नाही, म्हणायचं. बरोबर ना, बरोबर. हा, ते तुमच्यावरती आहे. हो. पण कमीत कमी सासूरवास नाही केला पाहिजे हो. हम्म, हम्म. आज सुनांना सासूरवास कमी झालाय, सासांनाच जास्त झालाय हो. हा, खरे खरे. म्हणजे एक पाहना हम्म. की आपण काय करतो. ज्या आई बापाने आपल्यासाठी कमवलंय त्यालाच आपण कशी वागणूक देतो. आज अनाथ आश्रम टाकायची काय गरज होती ना. बरोबर, बरोबर. हा का बरं, त्यांचं तरी किती का विषय राहिलेला, हेच मला म्हणायचे. बाकी तुम्ही काय करताय काय नाही याच्याशी नाही घेणं देणं. पण मला एक गोष्ट कळत नाही, आता तुम्ही कधी पण एखादा माणूस जेव्हा फेमस असतो, पैसा असतो, फेम असती, पॉप्युलरिटी असते म्हणजे ना, हम्म. तर मग आपोआप या गोष्टी असं म्हणतात की ही इंडस्ट्री अशी की स्वतःहून मुली येतात, स्वतःहून असं होतच नाही की इंडस्ट्रीत काम करणाऱ्या माणसाची गर्लफ्रेंड नाही. हम्म. मग तुमची पण असेल ना एखादी नाही, गर्लफ्रेंड? माझी नाही. मी पहिला माणूस आहे की माझी गर्लफ्रेंड नाही. तुम्हाला प्रपोज केला असेल बऱ्याच लोकांनी, पण मला प्रपोज घ्यायला टाइम पाहिजे ना. तुम्ही घेतलंच नाही, मला घ्यायचंही नाही. पण केला असेल. हा, ते मी सांगू शकत नाही. हा, कारण एवढ्या खासगी गोष्टी सांगू शकत नाही. नाही, अच्छा, पण मलाही घ्यायचं नाही प्रपोज. घ्यायचं नाही म्हणजे हा, आधीपासून कारण तुम्ही माझं ठरलंय. एक स्वप्न आहे, मला मुलगी कोणी काही म्हणू, हम्म. मला मुलगी अशी करायची, माझ्या आई वडिलांनी पास केलेल्या मुलीशी मला लग्न करायचं. अच्छा. हा, लोक काय म्हणू, हम्म. त्याला समजत नसेल काय, त्याच्याशी मला घेणं देणं नाही. हम्म. लोक काय म्हणतात त्याच्याशी मला घेणं देणं नाही. कारण हत्ती चले बाजार, हम्म. बाकीची मन तुम्हाला माहिती आहे. हो. त्यामुळं मला घेणं देणं नाही. माझ्या बापाने मला मोठं केलंय, बापाने जगायला शिकवलंय. माझ्या बापाची चॉईस ती माझी चॉईस. आई वडील म्हणतील ती. आई वडील म्हणतील ती पूर्व दिशा. कारण आज मी त्यांच्यामुळे हम्म. मला त्यांना दुखवायचं नाही. बरोबर. पण तुम्ही आजकाल म्हणजे समाजामध्ये जेव्हा मुलींना बघता एकंदरीत की कसं लोक काय वागतात वगैरे, तुम्हाला कधी होतं का असं म्हणजे त्रास होतो की अरे लोक समाज कुठे चाललाय बाबा, कसे लोक मुली कशा पण वागतात, असं काही झालंय कधी? आता तुम्ही म्हणले ना आपण त्यांच्यावरती लादू शकत नाही, लादू शकत त्रास होतोय. मग त्रास तो होतो. त्रास बोलू शकत नाही आपण. आपण आपल्या पैसे ठेवलं पाहिजे. काही गोष्टी आपण आपल्या मनातही ठेवल्या पाहिजे, हम्म. सगळेच नाही. सगळ्यात नाही. हा, तुम्ही आता तुमचा जो रिसेंट शो होता म्हणजे खूप गाजलेला, शिट्टी वाजलेली, हो तर तुम्हाला काय आवडतं खायला, तुमचं फेवरेट फूड काय? बाई, माझी ना त्या शिट्टी वाजले शो पासून आहे ना जेवणाची इच्छाच मिली. कशामुळं? जेवणाची इच्छाच मिली, जेवण करायची इच्छाच मरून गेली. तुम्ही जे कारण मी हा. इतके त्या स्वयंपाकात वेडेपणा केलाय ना, हम्म. काय म्हणजे ज्याची सुरा काकल जायची, हा बाई काही बी टाकतोय, जे हाताला येईन ते टाकायचं त्या शिट्टी वाजलेली काही बी. हा. हा. मग ते तयार झालेला पदार्थ खावा लागतो का आपण आपलं? अहो, खावा लागतो ना, बेसिक बेसिक. जेजला तरी खावा लागतो. ते म्हणायचे तुम्ही खा, पण मी म्हणायचो सर आज माझा उपवास आहे, मी नाही खात. आणि माझा पार्टनर तर कधी खातच नव्हता, कारण आम्हालाच मी लागत नव्हतं काय टाकतोय आणि काय नाही. पण तुम्हाला हे माहित पण होतं का जेव्हा आधी? आम्ही जे आमचे खायचे ना, हम्म. आमचा स्वयंपाक खाल्ल्याच्या नंतर त्यांना 100% अँब्युलन्स लागायची म्हणजे लागायची. लोक म्हणायचे खाऊ नका, खाऊ नका, खाऊ नका, टेस्ट करू नका. पण तुम्हाला आधी सांगितलं असेल ना आयडिया शिवची अशी आहे म्हणून. हो, मग तुम्हाला तुम्ही मला तर काही येत नाही बाबा, मी काय करू याच्यामध्ये? त्यांना मी डायरेक्ट सांगितलं होतं, हा. भाई आपल्याला येत नाही, मग पण आपल्याला जिबीने बरेच काही स्वयंपाक बनवायला येऊ शकतात. हा. आता नाही बनवता आले तरी. तर ते म्हणले ठीक आहे चला करूया. मग करूया करूया म्हणल्याच्या नंतर त्यांनाच पश्चाताप आला की आपण एवढे येडे लोक कशी बनलोय. पण तुम्हाला आता घरी बनवता काय येते म्हणजे स्वयंपाक? मला घरचे काहीच बनवून नाही देत, नाही नाही, स्वयंपाकाला येते का तुम्हाला? काहीच बनवून नाही देत. त्यांनी शो पाहिलाय माझा, किती राडा करतो काय. नको, लांब थांब. नाही नाही, मग? बाई तुला पाणी प्यायचं ना, आम्ही देतो, देऊ नको, हे ती करायचं. तो एक पोहे करायचा, शिरा करायचा, पण दिवसभर आम्हाला आवरावं लागेल रे ती राजा, ती करायची. त्यापेक्षा तू करू नको, आम्ही तुला हात जोडितो. पुढचे काय प्लॅन आहेत आता? नेक्स्ट काय काम वगैरे ठरलंय किंवा झालंय शूट, रिलीज व्हायचं बाकी आहे असं पिक्चर वगैरे का? आता सध्या नाही, पुढचे काय प्लॅन नाही. बर. हा, तुम्ही आता एका ठिकाणी कारण म्हणता की प्लॅन नुसार आपण चालणारे नाहीत, जिकडे जाईन तिकडे. आपल्यानुसार प्लॅन चालतात. हा, प्लॅनवर आपण नाही चालत. हा.
आपल्यानुसार प्लॅन चालले पाहिजे. आज माझं पुण्याला यायचं प्लॅन नव्हतं, पण ठरलं चला जाऊया. बाईंना शब्द दिलाय चला, म्हणजे प्लॅन नुसार. आता माझा सिनेमा चालू आहे आणि आता दुहेरी लव नावाचा आमचा सिनेमा आहे, पुढच्या आठवड्यात रिलीज होणार आहे. तर चालू आहेत कामं. इलेक्शन आलेत, सिरियल आत आहेत. तुमच्या इंस्टाग्रामवर तुम्हीच पोस्ट करता का सगळे? हो. मग कधी कधी काही पोस्ट असं वाटतं की मुद्दामून केल्यात, ट्रोलिंग यावी कुठल्या? म्हणून. असं आहे का काही? नाही मुद्दाम म्हणून आपण कधीच करत नाही. बर. कारण मुद्दाम करण्यासाठी आपल्याकडे काही नाहीच ना, का करायचं मुद्दाम? म्हणजे तुमचा एखादा फोटो आता खूप ते एक फोटो आहे याच्यातला शिट्टी वाजलेली म्हणतो, दाढी वगैरे लावून शेअर केला. तुम्हाला माहिती आहे कोणा कोणतरी कमेंट करणारच आहे याच्यात. हां. आणि तुम्ही हे पण म्हणला होता की ज्या दिवशी माझं ट्रोलिंग बंद होईल त्या दिवशी मी मार्केटमध्ये नसेल म्हणून. हो, तर मग मी आजही म्हणतोय. तुम्हाला कधी वाटतं का मुद्दामून ट्रोलिंग व्हावं म्हणून माझं? नाही ट्रोलिंग हो म्हणून नाही. मग? मी ट्रोलिंग वाल्यांना नाही ना, कसं असतंय, चिमटा काढायचं म्हणलं तर कधी बोटांनी काढू शकत नाही, विचारांनी बी काढता आला पाहिजे. त्यांनाही कळलं पाहिजे, बाई त्यांनी दुर्लक्ष करायला चालू केलंय, आता आपलं कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यांना जर म्हणलं ना माझं तुमच्या कमेंटवर लक्ष आहे, तर ते आणखीन बोलायला चालू करतील. ते आज नाही. अहो, ते दाढी लावलेला फोटो मी सोशल मीडियाला टाकला, पण त्याच्या मागचे कष्टही तुम्ही बघितले पाहिजे ना राव. बरं. ते मला टोचत तरी किती असेल, काय असेल. त्या कलाकार जेव्हा दिसतो, आता मी जेव्हा बोलतोय तेव्हा अख्ख्या जनतेला दिसणार नाही, पण कॅमेऱ्याच्या मागचे कितीतरी कलाकार आहेत, तेही दिसले पाहिजेत ना. मग काही गोष्टी अशा असतात, मेकअप मॅन, आर्टिस्ट यांना त्याच्यातून दाखवायचं असतं अच्छा. की बा किती छान आहे. कारण 2 कामं त्यांनाही मिळू शकतात ते कलेमुळे. आता ते एक व्हिडिओ होता, तुम्ही हेअरस्टाईल असं केस सगळे हो. होते, तर मग तो पण तुम्ही टाकला होता व्हिडिओ, त्याच्यावर पण तुम्हाला बऱ्याच आले होते. हो. त्याला ते- नाही असं काय नाही होत. माझ्या प्रत्येक पोस्टला बऱ्याच कमेंट येतात. हो. असं एकही पोस्ट अशी बिगर कमेंट खाली जातच नाही. मग कधी कधी असं हे बघून वाटतं की अरे यांना ट्रोलिंगचा त्रास होतो, मग असे फोटो का टाकतात बाबा हां. मुद्दामून. मग वाटतं की मुद्दामून करतात. मग यांच्यासाठी जगणं सोडून द्यावं लागेल, आपला आनंदही सोडून द्यावा लागेल. हा, बर. मग यांना माझ्या इंटरव्ह्यूचा त्रास होतो, मग मला इंटरव्ह्यू देणं बंद करावं लागेल. माझा आनंद, माझं आयुष्य यांच्यासाठी मी जगायचं का सोडू? बरोबर. हा, माझे काही प्लॅन्स यांच्यासाठी का सोडू? काही माझ्या हॉबीज असतील, या लोकांसाठी मी का सोडू? हा. तुमचे आता 2,50,000 झाले फॉलोअर्स इंस्टाग्रामवर हो. कालच. रसिक मायबापांचे तुमचे आभार, तुम्ही फॉलो नाही केला आम्हाला. आहे फॉलो आहे. फॉलो आहे असं कसं? तुम्हाला फॉलो नाही करायचं, तुम्हाला करायचं नाही. पण खरंच तुम्ही आता सगळ्या गोष्टी आहेत, पण तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. थँक्यू, मनापासून आभार. जेवढा सगळा आत्मविश्वास असणं, एवढी सगळी ट्रोलिंग असताना, नावं ठेवत असताना लोक आजार ला फेस करताना तुम्ही म्हणजे सगळं खंबीर राहणं एक मोठी गोष्ट आहे. मी आज हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो. बर. आज जस्ट आलोय हॉस्पिटलमध्ये जाऊन चेकअप केलं. पण मला दर 6 महिन्याला हॉस्पिटलला जावं लागतं. पण लोक ही बाजू बघत नाहीत. मी दाखवत नाही लोकांना आणि मला दाखवायची गरज नाही. पण कधी कधी काय असतं, तुमच्यासारखी माणसं असले ना, ते बोलावं लागते. का माहिती का? तुम्हाला काय पाहिजे? तुमच्या आयुष्यात दुःख आहे, तुमच्या आयुष्यात मी तेवढा त्रास आहे. तुम्हाला माझी निगेटिव्ह बाजू दाखवून तुम्हाला काय इमोशनल करू, का त्रास देऊ? मला असं वाटतं. मला सिंपती घ्यायला अजिबात आवडत नाही. म्हणजे काय, पहा मला इंजेक्शन आहे, मी गोळ्या औषधं खातोय, मी कॅल्शियम आहे खातो, काय गरज आहे? माझं रक्त ऑटोमॅटिक वाढत नाही. काय करू मी तुम्हाला सांगून? मला ते त्रास आहे, काय करू? मला जगायचंय, माझ्या बरोबर आत्मविश्वास आहे, जोपर्यंत जगेल तोपर्यंत तुमच्यासाठी जगेल हे मी ठरवलेलं आहे. मला रोज थायरॉइडची गोळी, कॅल्शियमची गोळी, मला दर आठवड्याला इंजेक्शन घ्यावाच लागतं रक्तवाढीचं. हे सांगून मी काय करू? त्यामुळं मी यांना फेस करतो. त्यामुळं मी ह्यांच्याकडे दुर्लक्षही करतो, की इकडे आपणही हे फेस करतो. जनतेला सांगून काय करणार आहे? मी शिळी भाकर खातो, चटणी खातो, हे सांगून तुम्हाला काय फायदा होणार? तुम्हाला काय देता येईल? तुम्हाला माझ्याकडून काय घेता येईल? हे तुमच्या हातात आहे ना. हे सांगून मी काय करू शकतो? मी एक काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलेलो. मी बोलतो म्हणजे माझ्या मागं कुठल्या तरी मोठ्या नेत्याचा हात आहे, तू लढ, तू बोलत राहा, आम्ही तुला हे नाही. माझ्या मागं फक्त सर्वसामान्य जनता आहे. आज मी चेकअप करून आलो. आज डॉक्टर म्हणले इमर्जन्सी 3 महिन्यांनी तुम्हाला यावंच लागेल. आता मला जावं लागेल. पण हे जनतेला सांगून काय होणार आहे? बरोबर. हा, जनतेच्या आनंदावर पांघरून का घालायचं? आणि तुमची एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये विनोद शोधता, हो हसत खेळत त्या सगळ्या गोष्टी फेस करता. हो. आयुष्याला जर तुम्ही सिरियसली घेतलं ना, आयुष्य तुम्हाला सिरियस घेणार नाही. तुम्ही आयुष्याला हसत खेळत घ्या, आयुष्यही तुम्हाला हसत खेळत जगेल.
कारण आयुष्य हे परत नाहीये. बरोबर. ही मुमेंट, ही वेळ परत तुमच्या आयुष्यात नाहीये. परत कुठे असेल सांगता येत नाही. माणसाचा क्षणभराचाही विचार नाही. त्यामुळं आयुष्य तुमच्यासाठी नाहीये. तुम्ही आयुष्यासाठी जितकं मजबूत राहाल तितकं मजबूत राहाल, हे ध्यानात ठेवा. त्यामुळं माझं एक मत असतं, मला बिनधास्त ट्रोलिंग करा, पण माझ्या विचारांनी ट्रोलिंग करा, माझ्या उंचीनी करू नका. आणि मी आज आहे ना सगळ्यात भिकाऱ्याची व्याख्या सांगतो. जो विचारांनी भिकारी असतो ना, तो खरा भिकारी बरं का, बाकी कोणी नसते. बाकी काय होऊ शकतं? हो, बाकी काही होऊ शकते. फक्त विचाराने गरीब नसाय माणूस. माणसाने, शरीराने, परिस्थितीने, कशाने गरीब राहा, पण विचाराने श्रीमंत राहू. कारण विचाराने श्रीमंत राहणे ना कोणालाही जमत नाही. तुम्ही आता लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला गेला होता. हो, तर मग तुम्ही कसं सामान्य लोकांच्या रांगेत उभे होतात का व्हीआयपी पास होती तुमच्याकडे? मी उभ्या आयुष्यात आहे ना, माझं एक स्वप्न होतं. स्वप्न एक देणार ठेवा. स्वप्न असे ठेवा की ते स्वप्न सत्यात सुद्धा उतरता आलं पाहिजे. आणि ते स्वप्न जगण्यासाठी, त्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे. माझं स्वप्न होतं एक ना एक दिवस या लोकांनी आपली टिंगल टवळ केली ना, यांच्यासाठी आपण व्हीआयपी बनू. माझं 21 वर्ष आज, माझं 21 वर्ष स्वप्न होतं मी लालबागच्या राजाला जाईल तर व्हीआयपी मधूनच जाईल. आणि ते राजाने माझं स्वप्न पूर्ण केलं. मी गेलो व्हीआयपी मधून गेलो. मी मान्य करतो, तिथल्या ट्रस्टने त्यांनी मेहरबानगी केली. माझी उंची कमी असल्यामुळे आणि गर्दी खूप होती. म्हणले 2 मिनिटं तुम्हाला दर्शन देऊया. दिलं त्यांनी. तुम्हाला 2 मिनिटांमध्ये दर्शन झालं? मला 2 मिनिटांमध्ये, ते तर 2 मिनिटांमध्ये झालं, पण जायला अर्धा तास लागला. पाऊस ते होता. 2 मिनिट. कसं आहे, देवाला दर्शन घ्यायला लई टाइम लागत नाही. दर्शन घेतलं ना लगेच होतं. असं का? हो. मग आता हे जे चालू आहे, तुम्ही आता रांगेत पण तुम्ही जेव्हा अर्धा तास चालले, तेव्हा असे कित्येक लोक दिवसभर थांबतात रांगेमध्ये. आणि लालबागच्या राजाचं जे मंडळ आहे त्यांच्याकडून आता बऱ्याच झाली मारहाण वगैरे झाली सामान्य कार्यकर्त्यांना, लोकांना. तर मग तुम्हाला रांगेत जाताना व्हीआयपीच्या असं बघितलं असेल ना तुम्ही, सामान्य लोकांना गर्दीमध्ये एकमेकाला ढकलताना बघितलं. मग तेव्हा वाईट वाटलं का तुम्हाला? वाईट वाटलं ना सिरियसली. पण माझ्या टायमाला गेलतो ना मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गेलतो, त्यामुळे एवढी गर्दी नव्हती. 5व्या 6व्या दिवशी जर गेलो असतो मग मी नसतो गेलो दर्शन. मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गेल्यामुळे एवढी गर्दी नव्हती. लोक लगेच सोडत होते, त्यामुळं काय नाही. पण व्हीआयपी लोकांमुळे सामान्य लोकांना अडचण होतीच ना. होतेच ना. तुम्ही असं म्हणू शकला असता, तुमचं स्वप्न होतं हे खरं व्हीआयपी म्हणून जायचं, पण आता तुम्ही म्हणू शकला असता की नाही दर्शन व्हीआयपी मध्ये करू शकत नाही, कारण मी एक सामान्य कुटुंबातून आलेला आहे ना. बरोबर आहे ना. पण मला 2-3 मंडळांना भेट द्यायची होती ना त्यावेळेस. प्रत्येक तुमच्यासारख्या माणसांनाही माहिती मी मुंबईत येतोय, तर प्रत्येक तुमच्यासारखे माणसं मला कॉल करत होते, दादा या. मी त्या दिवशी 3-4 मंडळांना भेट दिली. म्हणजे जर माझ्याकडे खरंच वेळ असती, कुठे गेला तरी देव एकच आहे, देव कुठेच नाही. पण खरंच जर माझ्याकडे वेळ असता ना तर आपण व्हीआयपी मधून गेलो नसतो. त्या दिवशी खरंच मला 2-3 मंडळांना भेट द्यायची होती. आणि जर समोरून एखादा माणूस असेल, दादा आम्ही तुम्हाला दर्शन देतोय, तर मग ते देवाचं रूप असू शकते. का नाही आपण नाक करायचं? तुम्ही जितक्या पॉझिटिव्ह गोष्टी घ्याल ना तितकं पॉझिटिव्ह होणार आहे. तुम्ही जितकं निगेटिव्ह घ्याल ना तितकं निगेटिव्ह होणार आहे. आता तुम्ही मला हेच प्रश्न विचारला असता, बॉलिवूड वाल्यांना व्हीआयपी मिळतं दर्शन, मराठी माणसाला का नाही मिळत? मराठी माणूस किंवा बॉलिवूड असं काही नाही, सगळेच व्हीआयपी. लालबागचा राजा अत्यंत लोकप्रसिद्ध, सर्वसामान्यांचा आहे. तर कित्येक व्हीआयपी लोक येतात. पण मग सामान्य लोकांना कसं सरळ सरळ अशी वागणूक चुकीच आहे. ते चुकीच आहे. त्यामुळे ते नाही, त्याचा मी निषेध करतो ना. ते चुकीचं आहे. म्हणजे असं लोकांना त्रास नाही दिला पाहिजे. असं होतंय एकतर अन्नदान बंद नाही केलं पाहिजे, लोकांना त्रास नाही दिला पाहिजे, पण लोकांनी बी समजून घेतलं पाहिजे. एकदा अपमान झालाय ना परत नाही गेलं पाहिजे. परत नाही गेलं पाहिजे. जिथं आपल्याला किंमत नाही ना तिथं नाही थांबलं पाहिजे. देवाला कळतंय तो रिस्पेक्टने माणूस येतोय तर तो आपल्यापाशी येतोय. देव कुठेही जा, शोधला तर देव देवळात सुद्धा के, शोधला तर देव दगडात सुद्धा के. आणि तुम्ही देव जर शोधला ना स्मशानभूमीत सुद्धा देवच आहे. फक्त तुम्ही देव शोधा. लोक करतायत म्हणून तुम्ही करू नका. लोकांनी जे नाही केलं ते तुम्ही करा. जिथं तुमचा अपमान होतोय तिथं तुम्ही जाऊ नका. ते मंडळ तुम्हाला त्रास देतंय ना तर त्या मंडळाचा निषेध करून करण्यापेक्षा, बोलण्यापेक्षा पुढच्या वर्षी आपला गणपती हे काय आणतील त्याच्यापेक्षा छोटा ना. आम्हाला काय वाटतं की ज्या मंडळात मुकेश अंबानी जात आहेत, ज्या मंडळात घनश्याम दादा जात आहेत, ज्या मंडळात सगळी मोठी मोठी लोक जातात, आपण का जाऊ नये? बरोबर.
मग असं वाटतं ना सामान्य लोकांना. वाटतं ना, मग? अपेक्षा आहेच ना. मग? पण ज्या मंडळात आपल्याला त्रास होत असेल, ज्या मंडळात आपली जर एवढी हेळसांड होत असेल, तिथं लोकांना दर्शन घ्यायला टाइम नसेल, लोकांना झिटकरत असेल, तर देव वरून एकच आहे ना, आणि देवही बघतोय ना. मग देव कुठे वेगळा आहे? खरंय, बरोबर. हं. तुम्ही गेलते का नाही दर्शन? नाही नाही, मी नाही गेलो. मी कुठं हा. पुण्यात पण नाही गेलो मी. म्हणून याची कंत वाटते का? खंत नाही, पण नाही, पण हा गोष्टीचा तुम्ही जे म्हणले का की देव एकच आहे, हो, देव तर एकच आहे. उगाच गर्दीत कुठेतरी पळण्यात हा. अर्थ नाही. आणि मी नसतो गेलो. मी मुंबईत गेलतो म्हणून लालबागच्या राजाला गेलो. एक स्वप्न होतं माझं जायचं. त्या योगायोगाने मी मुंबईत होतो म्हणून तिथं मंडळाला भेट दिली. मी तिथं गेलो, तिथून दर्शन केलं. तर मी असं स्पेशल गेलो नाही की चला बाबा लालबाग राजाचं VIP दर्शन करून येऊ. मला वाटलंय नव्हतं VIP भेटेल म्हणून. हा, कारण आपण VIP मधून नाहीच, आपण सर्वसामान्य. हा. आणि असं काय नाही, त्यांनी VIP नसतं दिलं तरी आपण मुख दर्शन घेऊन निघणारच होतो. बर. हा. तुम्ही वेगवेगळ्या विषयांवरती अत्यंत दिलखुलासपणे तुमची मतं मांडलीत, त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार, कौतुक. म्हणजे हे अपेक्षित होतं, तुमचा स्वभाव असा आहे निखळ, जे आहे ते असं समोर आहे. बरोबर. त्यामुळे तुमचे खरंच मनापासून आभार पुन्हा एकदा. आणि तुम्हाला कसं वाटलं आमच्या शोवरती येऊन? नाही, खूप छान. पहिल्यांदा एवढी फिरकी घेणारा माणूस बघितलाय. पण ठीक आहे, पण मस्त वाटलं. आपली पोरं आहेत आणि निर्भीड पत्रकार कसा असावा तर तुमच्यासारखा आहे. अजून काही निर्भीड बना. ह्या शुभेच्छा. आणि मस्त वाटलं, खूप एन्जॉय केला, धमाल केली, मस्त केली. चला. तुम्ही आमच्या शोवरती आला यासाठी आमच्याकडून तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट. हो, आणि माझी एक शेवटची रिक्वेस्ट आहे दत्तानी, माझ्या लग्नाला टाइम आहे, पण या भावाचं लग्न बघा रे बाबा. हा, लय त्रास होतो भावाला आमच्या. त्यामुळे मला एक सांगायचंय की त्यांनी मुली बघायला सुरुवात केलेली आहे. तुमच्या जवळपास, तुमच्या गावामध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी असेल तर प्लीज दादांशी संपर्क साधा. नाही, माझ्याशी नका साधू, यांच्या चॅनल वरती कॉन्टॅक्ट साधला तरी होऊन जाईल, जेणेकरून यांनाही सबस्क्राईब मिळतील. तुम्हाला काय वाटतं, आमचे चॅनल होईल का आता मॉनिटाईज तुमचा व्हिडिओ रिलीज झाल्यावर? मी तर म्हणतोय एवढी गडबड करू नका मॉनिटाईजला. नाही 100% होईल ना? होईल 100% होईल. दादा, पुन्हा एकदा तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. आणि मला माहिती आहे हा व्हिडिओ कित्येक तरुण, ग्रामीण भागातील तरुण बघून त्यांना प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे तुमचे मनापासून आभार. आणि आमच्या टीम तर्फे तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट.